नमस्कार, मी विद्या अडसुळे. मावळ वार्ता बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात ठळक घडामोडी. तळेगावात प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत जनजागृती आणि कार्यवाही. टाटा कंपनी विरोधात लोणावळ्यातील सर्व नगरसेवक व लोणावळेकरांचे जन आक्रोश आंदोलन. पत्रकारांना मिळाले 10 लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच. पोलीस स्टेशन लोणावळा शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळांची बैठक. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने. फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन, फोना आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी झाली आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजीही हे अभियान उत्साहात पार पडले. रविवार बाजाराच्या दिवशी सर्व भाजीवाले, किराणा व इतर दुकानांमध्ये प्लास्टिक बंदीसाठी दिनांक 16 रोजी जनजागृती करण्यात आली आणि दिनांक 23 रोजी पुन्हा जाऊन आधी सांगूनही ज्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्या सापडल्या त्या जप्त करून काही दुकानदारांवरती ₹5,000चा दंड आकारण्यात आला. या अभियानात फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनच्या वतीने महेश महाजन, विश्वास देशपांडे, ज्ञानेश्वर लष्करी, सुनील गोडसे, डॉक्टर गणेश सोरटे, मेधा तारे, ज्योती गोखले,
अजित गोखले, विद्या अडसुळे, किरण मोकाशी, विनय प्रसादे, अमित पोद्दार, गणेश भोसले, सुपर्णा गायकवाड, दीपाली जोशी, धनंजय मथुरे, सुलभा मथुरे, आशिष श्रेयस्कर, गोविंद देशपांडे, सुजाता प्रसादे, चैत्राली विस्पुते आणि मारोतराव सावंत सहभागी झाले. तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने शुभम चौकडे, सुनील कलकुटे, दत्तात्रय ढवळे, राहुल आगळे, देविदास पुंड, मनोज शेटे यांनी सहभागी होत अभियानाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले. प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी हे अभियान यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. कंपनीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पूर्वस्थान आले. टाटा कंपनीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. टाटा कंपनीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शहरामध्ये टाटा कंपनीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. खाली डोकं वर पाय. पूर्वस्थान आले. टाटा कंपनीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. टाटा कंपनीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. शहरामध्ये टाटा कंपनीचं जे मुख्य ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही लोहा नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्मानी नगरसेवक, सन्मानी नगरसेविका आणि विविध पक्षाचे पदाधिकारी गेल्या जुलैमध्ये पहिल्या हप्त्यामध्ये जी लोणावळा परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आणि टाटा कंपनीच्या ज्या मुशीधरणाच्या माध्यमातून टाटा कंपनीच्या गलतानपणामुळे, चुकीमुळे जे काही पाण्याचा प्रवाह संपूर्ण शहरामध्ये, त्यामध्ये हुडके कॉलनी असेल, भांगवाडी परिसर असेल, नांगरगाव परिसर असेल, मोलणमधील खत्रीपाल परिसर असेल, या सर्व भागामध्ये जवळजवळ 6-7 फुटाचा पाण्याचा प्रवाह पसरला गेला आणि त्यामुळे लोणावळ्यातील जवळजवळ 218 घरांची नुकसान झाली. प्रत्येक घराची पहिल्या फ्लोअरपर्यंत नुकसान झाली. त्यामध्ये सर्व गोरगरीब विस्कळीत झाले गेले. या प्रसंगी आम्ही तर नागरिक आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पूरग्रस्तांना त्या संकटाला सामोरं जावं लागले त्यासाठी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काही अन्नधान्याची किट वाटले गेले, पंचनामे केले, स्वच्छता चांगल्या प्रकारे राबवली. परंतु टाटा कंपनीला त्याची कसलीही कीव आली नाही. आम्ही टाटा कंपनीला आमच्या तालुक्याचे आमदार सुनाने शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विनंती केली. त्या संदर्भात आम्ही अगोदर मोर्चा देखील काढला होता. त्या मोर्चाच्या वेळेस हजारो लोक उपस्थित होती. टाटा कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यावेळेस खोटी आश्वासने दिली, परंतु त्याची पूर्तता काही केली नाही. म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या माध्यमातून टाटा कंपनीच्या मुख्य ऑफिसला आम्ही टाळा लावण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आमच्या मागण्या केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ज्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आमचा हा संघर्ष कायमस्वरूपी चालणार आहे. जर या ठिकाणी आमच्या मागण्या टाटा कंपनी मान्य केल्या नाही तर यापुढे देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल. आज आम्ही सर्व टाटा कंपनीचा सगळे म्हणून निषेध करतो. धन्यवाद. नारायण भाऊंनी झालेल्या पूरग्रस्ताचे
व्यवस्थित आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे। यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की टाटा कंपनीचे वलवण डॅम, टाटा डॅम हे दोन्ही मोठे डॅम लोहा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहेत, परंतु आत्तापर्यंत टाटाने लोहा नगरपालिकेतल्या नागरिकांसाठी काय केलं हाच मूळ मुद्दा आहे। पूरग्रस्तांसाठी तर सोडा, परंतु तसंही टाटाचं कधी नगर परिषदेला किंवा लोहाच्या नागरिकांसाठी काही सहकार्य नसतं। आज करोडो लाखोंची नेटवर्क त्यांची आहे, परंतु एक साधीशी मागणी आमदार साहेबांनी व सगळ्या नगरसेवकांनी केली होती नागरिकांसाठी की तुम्ही काहीतरी मदत द्या, परंतु जी त्यांच्या दृष्टीने अगदी नगण्य आहे ती सुद्धा मदत टाटा कंपनी जर देऊ शकली नाही तर याच्यासारखं दुर्दैव नाही। टाटा कंपनीचं नाव मोठं आहे, परंतु आजच्या वागण्यामुळं त्याचं लक्षण खोटं आहे असं दिसून येते। तरी मी टाटा कंपनीच्या जे सर्व आहेत त्यांना लोहानगर नागरिकांच्या वतीने विनंती करतो की तुम्ही सहानुभूतीने विचार करून या गोष्टीचा, या सगळ्या गोरगरीब महिला इथं जमा झालेल्या आहेत, प्रत्येकाचं हातावर पोट आहे, त्यांच्यासाठी तुम्ही मदत करा। इथल्या बसल्या नगरसेवकांसाठी काही नको आहे, परंतु जे नागरिक गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागतोय, तर तुम्ही त्यासाठी जे काय होईल तुमच्याकडनं करा। नसेल तर ह्याच्या पुढचं पाऊल अजून काहीतरी गंभीर होईल व टाटा व लोणाकर यांच्यात कायम संघर्षाचं वातावरण राहील। ते वातावरण जर टाटाला टाळायचं असेल तर टाटाने या मोर्चाच्या निमित्ताने योग्य तो निर्णय घ्यावा व या गोरगरीब नागरिकांना भरघोस अशी मदत करावी व त्यांच्या दुवा घ्याव्यात ही माझी विनंती आहे। धन्यवाद। आज परत आपल्याला सगळ्यांना आम्हाला ही जी वेळ आली, सगळ्यांना आज सगळ्यांची कामं सोडून आम्ही का पळतोय ह्याच्यामध्ये टाटा कंपनी जे काय वागतीये, आज टाटा कंपनीने करोडो रुपये दान करते। इथं मी ऐकलं, तिथं ऐकलं टाटा कंपनी असं करते तसं करते, पण आज त्याची स्वतःची जेव्हा चुकी झाली त्या टायमी आज टाटा कंपनी त्यांचे हात काढून का घेते? खरं परिस्थिती ज्या दिवशी पूर आला होता लोणावळ्यामध्ये त्या दिवशीचा दिवस आज पण मला आठवण येतं। तर त्या दिवशी घरातल्या ज्या लोकांचं राशनपासून, लोकांच्या बिछाण्यापासून, लोकांचं कुटुंब झिरो झाला। टाटा कंपनीला हे कसं दिसत नाही? आज सगळी लोक त्यासाठी धावपळ करतात आहेत। त्या दिवशी आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का नाही ठीक आहे, तुमचं आम्ही जे काय असेल भरपाई त्याला काय करता येईल आम्ही करू। आज काल परत अध्यक्षांचा आम्हाला फोन आला काय त्यांची काय भरपाई द्यायला तयार नाही आहेत किंवा त्यांचं काय राशन देतात किंवा काय देतात आहेत। तर आमच्या सगळ्यांनी आम्ही ठरवून त्यांना आता परत मोर्चा, पण हा मोर्चा यांनी लय हलक्यात घेतात आहेत की यांना वाटतंय का नाही आहे हे नगरसेवक येतील हे करतील, पण ह्याचं पुढचं त्यांना हे कळत नाही आहे। ठीक आहे, आमचं पण ह्याच्यात काहीतरी नुकसान होईल, पण टाटा कंपनीचं आज जे नाव खराब होतंय आणि टाटा कंपनीचं पुढचं जे आमचे पाऊल असणार आहेत हे टाटा कंपनीला खपणार नाही। माझी विनंती टाटा कंपनीला का ह्यांनी लवकरात लवकर लोकांची मागणी पूर्ण करावी, नाही तर मी हा डोस देत नाही आहे। पण हे मी त्यांना आज प्रेमाच्या भाषेमध्ये एक सांगतो की लोकांना मदत करा, लोकांना मदत करून तुम्ही लहान होणार नाही, तुम्ही ह्याच्यात तुमचं इज्जत वाढणार। आमची त्याला रिक्वेस्ट आहे लोकांना मदत करा। टाटा के खिलाफ जो मोर्चा निकाले लोहाना नगर पालिका के नगर अध्यक्ष उनके क़यादत के अंदर हम लोग ने बार बार टाटा वालों से रिक्वेस्ट किए। हमारा शिष्टमंडल सब गए, आमदार साहब भी बात कर रहे हैं उन लोगों से कि बाबा जो लोगों का जो नुकसान हो गया है, आज 2000 लोग उसके अंदर बाधित हो गए, बहुत ज़बरदस्त नुकसान हो गया उन लोगों का, उनको कुछ भरपाई दो। तो कुछ हमेशा उड़वा उड़ के उत्तर दे रहे, वो आज करेंगे कल करेंगे, वैसा होने वाला नहीं। आज तुम हमारे यहाँ पर जो पैसा कमा रहे, आप जैसे हमारे जो लोगों ने बताए कि इतना वो दान कर रहे हैं लोग, सब मदद कर रहे हैं, तो वो भी मदद उन्होंने अगर लोनाले को करे तो लोनाले में उनका सब कुछ इतना बड़ा प्रोजेक्ट है, इसमें अच्छा काम होने वाला, उनका भी नाम होने वाला है। अगर उन्होंने इसके आगे अगर नहीं ये कुछ करे, इसके आगे हमारा जो आंदोलन है इससे तीव्र होने वाला है, उन्होंने इसके ध्यान दे रहा, इतना ही बोलते हैं हम। सेवक नगरसेविका आज आपण इथे जमलो, ही आपली दुसरी वेळ आहे। 2001 ते 2026 ह्या दरम्यान 3 वेळा पूर येऊन गेलाय। तो पूर पावसामुळे थोडाफार पण टाटा कंपनीच्या टाटा डॅममुळं प्रवाहित पाणी केल्यामुळे ते पूर येऊन गेलेले आहे। त्यामुळे माझ्या गोरगरीब जनतेची फार नुकसानी झालेली आहे। टाटा कंपनी मोठी आहे, खरंच टाटा जिवंत असते तर आज त्यांनी आमच्यावर ही वेळ येऊ दिली नसती। आम्ही 1 करोड मागितले असते तर त्यांनी 100 करोड आमच्या समोर ठेवले असते। पण हे जे कोणी ट्रस्टीज आहे त्यांना गोरगरीब जनतेची मुळीच फिकीर नाही आहे, चिंता नाही आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविते। टाटा कंपनीचा निषेध असो। अध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक नगरसेविका, आता टाटा कंपनीकडे जो आपल्या लोणावळ्या नागरिकांवरती ही वेळ आलेली आहे, गेल्या महिन्यात 6 तारखेला जो पूर आला आहे,
हा पूर्णपणे टाटा कंपनी या सर्वस्वी द्यायला जबाबदार आहे. आणि या सगळ्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी सर्व नगरसेवक या ठिकाणी जमलेलो आहोत. टाटा कंपनी आज लोणावळ्याच्या बेसवरती भरपूर करोडो रुपये कमवते, तर त्यांनी गोरगरिबांना ते दान केले किंवा ते त्यांची जी नुकसान भरपाई झालेली आहे ती जर भरून देण्यास टाटा कंपनीला काही हरकत नाही आणि त्यांनी ती लवकरात लवकर द्यावी, खोटी आश्वासनं देऊ नयेत आणि गोरगरिबांना त्यांनी लवकरात लवकर ही मदत पुरवावी ही विनंती. टाटा कंपनीचा निषेध परत एकदा करण्यासाठी जमलेलो आहोत. मागच्या वेळेला जो मोर्चा काढला होता तेव्हा आपल्याला टाटा कंपनीने 8 दिवसाची मुदतमध्ये आम्ही काहीतरी करू असं सांगितलं होतं, पण आता हळूहळू असं लक्षात येतं की टाटा कंपनी आपल्याला कुठल्याच गोष्टीला काही रिस्पॉन्स देत नाही आहे. त्यांनी आपल्याला ठोस पावलं काहीतरी उचलून काहीतरी आपल्या आमदार साहेबांकडे किंवा कोणाकडे तरी त्यांची ज्या भेटी चालल्या होत्या त्यातनं काहीतरी निष्पन्न होणं गरजेचं होतं. आता दीड महिना झालेला आहे. जे पुराचं संकट सगळ्या लोणावळेकरांवरती आलं होतं त्याचा जबाबदारी टाटा कंपनीने घ्यावी आणि लोकांना सगळ्यांना ही भरपाई ही त्यांनी द्यावी आणि हे शांततेने जे चाललेलं आंदोलन किंवा ही जी काही प्रक्रिया आहे ती शांततेमध्येच त्यांनी सुद्धा घ्यावी आणि शांत म्हणजे त्यांनी शांत न राहता जे काही रिझल्ट द्यायचा आहे तो लवकरात लवकर द्यावा. आणि त्यासाठी आमचे जे इथे सगळे हे जमलेले आहेत पक्षाचे लोक किंवा लोणावळ्यातील जे वरिष्ठ जमलेले आहेत त्यांना काहीतरी ठोस त्यांनी सांगावं की आम्ही इतके दिवसाच्या आत तुम्हाला गावातल्या सगळ्या लोकांना भरपाई देऊ आणि त्यांनी ते करून दाखवावं. गेल्या 5 आणि 6 आणि 7 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये लोणावळ्यातील विविध भागातील अनेक नागरिकांचं तसेच अनेक घरांचं टाटाच्या गोंधळ कारभारामुळे आणि त्यांच्या चुकीच्या व्यवस्थेमुळे जे टाटा धरणातील जे पाणी आहे ते लोणावळा शहरामध्ये ज्या पद्धतीने आलं आणि अनेक नागरिकांचं त्या ठिकाणी नुकसान झालं. या नुकसानीला आज किमान 1.5 महिना ओलांडून गेला आहे तरी टाटा कंपनीने लोणावळा नगर परिषदेमध्ये स्वतःची चुकी कबूल केली असताना त्यानंतर आम्ही 8 दिवसात मदत जाहीर करतो, 10 दिवसात मदत जाहीर करतो, आमदार साहेबांकडे जायचं, आमदार साहेबांना सांगायचं का आम्ही 15 दिवसामध्ये मार्ग काढतो, आम्ही वरिष्ठांशी बोलतोय, आम्ही अमुक करतोय, आम्ही तमुक करतोय, अशा पद्धतीची खोटी आश्वासनं वारंवार टाटा कंपनीकडनं आपल्या लोणावळ्यातील सर्व नगरसेवकांना, आमदार साहेबांना तसेच आमच्या लोणावळ्यातील सर्वसामान्य जनतेला टाटाच्या वतीनं या ठिकाणी येत आहेत. आपण बघतोय का ज्या दिवशी आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये पूर्ण पाणी टाटाने सोडलं आणि त्यानंतर जी पूर परिस्थिती झाली त्यानंतर माननीय आमदार साहेबांनी जी बैठक लोणावळा नगर परिषदेमध्ये बोलवली होती त्या बैठकीदरम्यान टाटाचे जे काय अधिकारी आलेले होते त्या अधिकाऱ्यांनी सर्वांसमोर सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी सोडलं, कुठलीही कल्पना न देता आम्ही ही पाण्याची पातळी ओलांडून गेली तरी तुम्हाला आम्ही कुठलीही कल्पना दिली नाही आणि अचानक असं पाणी सोडल्यामुळं आज शहरामध्ये ही पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांची घरं उद्ध्वस्त झाली, सर्वसामान्य गोरगरिबांची आज त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त झाले. पण आम्ही आज मदत करू, उद्या मदत करू अशा पद्धतीने सांगत आम्ही 3-4 बैठका घेतल्या का बाबा तुम्ही आम्हाला आता ज्या सामाजिक संस्था आहेत लोणावळा शहरातल्या, कोणी राशन दिलं आहे, कोणी अंथरुणं दिली, कोणी काही घरातील उपयोगी वस्तू दिल्या, तर आता ह्या गोष्टी आम्हाला नको आहेत. कारण की लाखो रुपये जे नुकसान झाले ते नुकसान आपण काय भरपाई देऊ शकत नाही. कारण की लोकांच्या प्रत्येकाच्या घरात आम्ही पाहिलं तर 5-5, 6-6 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. टी व्ही गेला आहे, फ्रीज गेला आहे, वॉशिंग मशीन गेली आहे, अनेक त्यांचे बेड, सोफे अशा पद्धतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर आमदार साहेबांनी देखील या टाटाच्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं का आता तुम्ही एक आर्थिक काहीतरी मदत आम्हाला तुम्ही एक जाहीर करा, त्यानंतर आम्ही लोणावळा नगर परिषदेची जी काय आर्थिक मदत असेल ती आणि शासनाकडून येणारी जी काय आर्थिक मदत आहे अशी एकूण एखादी चांगली भरीव रक्कम आपण आता लोणावळा शहरातील जे काय पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्या हातामध्ये सोपूया, जेणेकरून त्यांचं नुकसान तर आपण भरपाई देऊ शकत नाही पण त्यांचा संसार 2-2.5 महिन्याला त्यांचा कसा तरी त्यांचा संसार चालण्यासाठी त्यांना आधार मिळेल अशा पद्धतीची आपण एक चांगली रक्कम, भरीव रक्कम आपण प्रशासनामार्फत देऊया. पण
आता मला ह्याच्यामध्ये एकच शंका वाटावी लागली आहे की टाटा कंपनी आज आपण सर्वच जण आज देशामध्ये ऐकतोय की टाटा कंपनी इतकी दानशूर आहे, गोरगरिबांना मदत असेल, आज टाटाचं आज कॅन्सर हॉस्पिटल असेल, आज तिथं मोफत सर्व लोकांना कॅन्सरवरती ट्रीटमेंट केली जाते. आज आपण टाटांचं ऐकत आलेलो आहे का टाटांनी ज्या पद्धतीने उद्योजक भरपूर आहेत या जगामध्ये, पण टाटांसारखा उद्योजक आणि असा दानशूर व्यक्ती या टाटाशिवाय कुठल्याही उद्योजकांमध्ये नाही. अशा पद्धतीने आपण टाटाचं नाव ऐकतोय, पण चायचे ज्यादा किटली गरम अशा परिस्थितीमध्ये आज आम्हाला इथले जे खालचे जे अधिकारी आहेत त्यांची याच्यात शंका येते की आमची जी मागणी आहे, आमचं जे सांगणं आहे, आमचं जे रडगाणं आहे ते वरिष्ठांपर्यंत टाटाच्या जातच नाही आहे. आणि हे खालचे त्यांचा काय जसं काय इन्सेंटिव्ह वाढणार आहे, आम्हाला त्रास देऊन, लोणा शहरातील नागरिकांना त्रास देऊन आणि चमचेगिरी करून अशा पद्धतीने टाटा कंपनीचे जे हे कर्मचारी आहेत अशा पद्धतीने वागतात ते. आम्ही त्याला वारंवार सांगितलं की आम्हाला तुमच्या वरिष्ठांबरोबर बोलून द्या. आमचे नगराध्यक्ष आहेत, आमचे आमदार साहेब आहेत, आम्ही कलेक्टर साहेबांना देखील पत्र याबद्दल दिलं तर कलेक्टर साहेब तुम्ही बोलवा. पण वारंवार यांच्याकडनं हे खालचेच जे अधिकारी आहे तेच तिथं चोंबडेपणा करते ते. आता इथून पुढच्या काळामध्ये मला जर आपल्याला याच्यावरती संघर्ष करावा लागणार आहे, कारण की हे अशा पद्धतीने आपल्याला, मला असं वाटत नाही की ही लोक आपल्याला असं ऐकतील. आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये हा संघर्ष आता इथून पुढे उपोषणाद्वारे आपल्याला या टाटा कंपनीच्या गेट समोरच अमरण उपोषणाला बसावं लागणार. लोकप्रतिनिधी म्हणून सर्व नागरिकांना घेऊन बसावं लागणार आहे, कारण की हे जर अशा पद्धतीने चालत राहिलं तर आज बघितलं असेल तुम्ही परिस्थिती. आज पहिल्या दिवशी 500-600 लोक आज मोर्चाला होती, आज परिस्थिती पाहिली असेल 50-100 लोक, कारण की वैतागली लोकांना असं वाटायला लागलं का आम्हाला काही देतच नाही. आणि एवढ्या दिवस झाला आम्हाला आश्वासनं चालले आणि आम्ही यांच्या भरोशाने आश्वासनं देतोय. आम्ही लोणा नगरपालिकेकडून लगेच 10,000-15,000 रुपये जाहीर करू शकतो, पण 10,000-15,000 तुकडे अमाऊंट देऊन फायदा नाही ना. त्याच्यामुळे आम्हाला यांचीही मदत लागणार आहे, आम्हाला शासनाचीही मदत लागणार आहे, तर आम्ही चांगली मदत त्यांना देऊ शकतो. आज 10-15,000 रुपये देऊन फायदा नाही. आज या लोकांच्या घरातलं आज राशन पण येणार नाही त्याच्यामध्ये 2 महिन्याचं. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की इथून पुढचा जो संघर्ष आहे हा आपल्याला मोठ्या पद्धतीने उभा करावा लागणार आहे. लोणावळा शहरातील मी सर्व पक्षीय नागरिकांना, सर्व नागरिकांना विनंती करेन का आपल्याला आपल्या जे काही लोणावळ्यातील जे पूरग्रस्त नागरिक आहे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला एकी करावी लागणार आहे. चांगल्या पद्धतीने यांच्याशी आपल्याला लढावं लागणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आज जर या टाटा कंपनीने आम्हाला आज या 2 दिवसामध्ये जर काही आश्वासन आज लेखी पत्राद्वारे जर दिलं नाही तर आज देखील आम्ही यांच्या गेट समोरून इथून उठणार नाही. सर्व लोकप्रतिनिधी आज दिवस रात्र आम्ही इथं बसून राहू. आज या ठिकाणी एवढंच बोलतो, आज आंदोलन करताना आम्हाला टाळे लावण्यासाठी आम्ही आलो असता आम्हाला पोलीस प्रशासनानं रोखलं, पण पोलीस प्रशासनाचा देखील आम्हाला सन्मान राखणं गरजेचं आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला विरोध करू शकत नाही, पण आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आज या गेट समोर बसण्याचं काम आम्ही करू शकतो. पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती राहील की आम्हाला इथं बसवायला तरी किमान तुम्ही अडवू नका. आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या लोकांसाठी न्याय मागतोय. आमच्या लोकांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. 2 दिवसाच्या आतमध्ये यांनी जर आम्हाला आश्वासनाचं आत्ता आम्हाला पत्र दिलं नाही तर आम्ही या गेट समोरून उठणार नाही. या निषेधार्थ मी टाटा कंपनीचा निषेध करतो व आपल्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपणही आम्हाला या बाबतीत सहकार्य करावे. या पूरग्रस्ताला बोलून द्यायला चान्स द्यायला हे जरा वाईट वाटलं थोडं. ठीक आहे, असू द्या. तर आज लोणावळ्यामध्ये एवढा मोठा टाटा कॅम्पच्या माध्यमातून जो पूर आला होता तो पुराच्या संदर्भामध्ये आता दुसरी वेळा टाटा कॅम्पवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. पण माझं एवढं म्हणणं आहे की एवढं सतून काय फायदा तुम्हाला भेटणार आहे. एवढा दानशूर रतन टाटा होते, ते आमचे मोठे दैवत मानले जात होते. रतन टाटा साहेबांनी असले असते तर त्यांनी आज पण मदत जाहीर करून स्वतः जाहीर करून मोकळे झाले असते. पण हे जे लोक करत आहेत ते फार वाईट वाटते की आम्ही 4 वेळा तुमच्या निर्लज्जासारखं तुमच्या दारात येऊन मोर्चा काढा, हे करा, आम्ही इथं थ्या मोर्चे करू, थ्या बसत करू, उपोषण करू, ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही सुरू कुठेतरी मोठं मन दाखवून शनी आमच्या पूरग्रस्तांना आम्हाला मदत करावी अशी तुम्हाला विनंती करतो. मी जास्त काय बोलत नाही. लोणावळा शहरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी जो पूर आला होता त्यांच्या पुरामध्ये लोणावळा शहरामध्ये जे माझ्या 1900 ते 2000 कुटुंबाचं नुकसान झालं होतं त्यावेळेस त्या सर्वांच्या मदतीसाठी लोणावळा नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील,
त्यातून आम्ही सर्व नगरसेवक आमच्याबरोबर आमची सर्व सहकारी टीम असन या सर्वांनी आपल्या पद्धतीने सर्व भागामध्ये जाऊन त्यांना सहकार्य करण्याचं काम मावळ तालुक्याचे आमदार सुहास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलं होतं. हे सगळं करत असताना त्यांना त्या संकटातून बाहेर करत असताना आपण जर बघितलं तर सर्वांनी सांगितलंच आहे की ही जे संकट आपल्या लोणावळा शहरावरती आलं होतं याची सर्वस्व जबाबदारी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोणावळा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये ज्यावेळी आमदार महोदय साहेबांनी बैठक घेतली होती त्यांनी ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती की आमच्या चुकीमुळे हा पूर आलेला आहे आणि जे काही सहकार्य असेल ते आम्ही आमच्या टाटा कंपनीच्या वरिष्ठ लोकांसंग बोलल्यानंतर आम्ही आपल्याला सहकार्य करू. तर त्या ठिकाणी आमच्या लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असतील आणि मावळ तालुक्याचे आमदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना एक 4-5 मागण्या त्यांच्याकडे आम्ही केल्या होत्या. त्या मागण्या मागितल्या असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लोकांच्यासाठी आम्ही उभं राहून त्यांच्या त्या मागण्या आम्ही मान्य करू. परंतु ज्यावेळेस त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नव्हत्या तर आमच्या लोणावळकर नागरिकांनी या लोणावळा शहराच्या कोबार चौकामध्ये इथं येऊन आम्ही ज्यावेळेस मोर्चा काढला होता त्यावेळेस त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आपल्या सर्व मागण्या मान्य करून आपल्या लोणावळकरांना आम्ही न्याय देण्याचं काम करू. परंतु आज त्या गोष्टीला साधारणतः 15-20 दिवस पूर्ण होऊन गेल्यानंतर सुद्धा मावळ तालुक्याचे आमदार सुहास शेळके यांनी सुद्धा या टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांसंग अनेक वेळा बोलणी करून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी कुठल्याही गोष्टीकडं आमच्या लोणावळकरांच्या मागणीकडे त्यांनी लक्ष देण्याचं काम नाही केलं. आपण जर बघितलं तर जसं माझ्या अगोदर काही लोकांनी सांगितलं की टाटा कंपनी त्यांचे जे कैलास रतन टाटा साहेब होते ज्यावेळेस आपल्या देशावरती जेव्हा युद्धाचं संकट आला होता ह्या देशाच्या युद्धाच्या संकटाच्या वेळेस सर्वात जास्ती मदत जर कोणी केली असेल तर त्या टाटा कंपनीने आपल्या देशासाठी केली होती. असं एक दानशूर व्यक्तिमत्व जर ती व्यक्तिमत्व आज जर असती तर नक्कीच माझ्या ह्या लोणावळकरांच्या 2000 कुटुंबाला एक दिवसामध्ये न्याय भेटला असता. परंतु ती व्यक्ती गेल्यानंतर जी आजचे ही अधिकारी बसलेले आहेत त्यांची खरंच म्हणलं पाहिजे आपली त्यांची कातडी गेंड्याची झालेली आहे की त्यांना ह्या 2000 कुटुंबाचं कुठलंही दुःख त्यांना दिसत नाही. अशा ह्या अधिकाऱ्यांना वारंवार आमच्यासारख्या नगरसेविकांनी विनंती करून सुद्धा मावळ तालुक्याच्या आमदार साहेबांनी विनंती करून सुद्धा त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्याला काही फरक पडत नाही. अशा लोकांना जाग आणण्यासाठी आम्ही आज आमच्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या टाटा कंपनीच्या कार्याला आम्ही टाळे ठोकण्यासाठी इथं आलो होतो. हे टाळे ठोकत असताना लोणावळा शहरातील आमच्या पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवण्याचं काम केलेलं आहे. ते त्यांचं काम आहे ते करतील. परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की आपणही आपलं काम करत असताना माझ्या लोणावळा शहरातील जी 2000 कुटुंब जी नुकसान झालेलं आहे त्या कुटुंबही आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवावीत. मी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या वारंवार न सांगता मी एकच सांगतो की हा जो न्याय आहे हा आम्ही आमच्या लोकांसाठी मागत आहे. आज आपण जर बघितलं तर आम्ही जे काही नगरसेवक इथं उपस्थित आहोत आमचे सबळ नगरसेवक जोपर्यंत ह्या टाटा कंपनीकडनं आमच्या लोकांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचे लोकप्रिय आमदार सुहास शेळके ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करून आमच्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहे. माझी एकच विनंती टाटा कंपनी आहे की आम्ही तुमच्याकडे कुठली मोठी मागणी केलेली नाही. आपण इथं व्यवसाय करताय. आपण व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसायाला 100-150 वर्षाच्या वर आपण या लोणावळा शहरामध्ये व्यवसाय करताय. जे अधिकारी इथं बसलेले आहेत ती लोक त्यांचा कार्यकाळ पूर्ण आल्यावर इथून निघून जाणार आहेत. परंतु आम्ही स्थानिक लोक आहेत ह्याची पुढची पिढी सुद्धा आमची इथंच राहणार आहे. तर आमचे आणि टाटा कंपनीचे संबंध हे पिढ्यानपिढ्याचे राहणार आहेत. तर आपण हे संबंध जपण्याचं काम आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे मी अशी त्याला विनंती करतो. आणि माझ्या लोणावळकर जनतेला जो न्याय त्यांनी द्यायला पाहिजे तो न्याय त्यांनी द्यावा अशी त्याला इथं विनंती करतो. आणि जर त्यांनी ती गोष्ट आमची पूर्ण नाही केली तर आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी ज्या प्रकारे आमचे सरकारी नगरसेवकांनी आणि अध्यक्ष होते सांगणार आहेत त्या पद्धतीने आम्ही इथं उपोषणाला बसून राहू. आणि जोपर्यंत माझ्या लोकांना न्याय भेटणार नाही आम्ही या ठिकाणी उठणार नाही असं इथं जाहीर करतो. आणि टाटा कंपनी ज्या पद्धतीने आमच्या लोकांना वागणूक देऊन जी त्यांच्या पिळवणी करण्याचं काम करत आहे त्या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो. इथंच थांबतो. हुडकत राहिला आहे. मी 86 पासून हुडकत राहतो आणि आज हा 2026चा जो पूर आहे हा 5वा पूर आहे. 89ला पहिला पूर आला होता, नंतर 1990ला, नंतर 2002, 2005 आणि आज 2026. 89पेक्षाही हा पूर भयंकर होता खूप. माझ्या घरामध्ये 7 ते 8 फूट पाणी होतं आणि माझं 5 ते 6 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आज नगरपालिकेने आम्हाला सांगितलं होतं की नुकसान भरपाई भेटेल. आज 1.5 महिना झाला तरी नुकसान भरपाई काहीच भेटलेली नाही आहे. आज आम्हाला त्यांनी धान्य वगैरे दिलं, आमदारांनी धान्य वगैरे सगळं दिलं, पण धान्य हे देऊन काही उपयोग नाही. आज आर्थिकदृष्ट्या पैशांची खूप गरज आहे, कारण की कुठलीही वस्तू घ्यायला गेलं तर आज पैशाची गरज लागते.
सगळ्या टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आमची राहिलेली नाही आहे आणि याच्या सर्वस्वी टाटा जबाबदार आहे. 89ला ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस टाटाने आम्हाला एक दिवस अगोदर सांगितलं होतं की तुमच्या घरात पाणी येणार आहे तर तुम्ही तुमचे सामान जे आहे ते वर उचलून ठेवा. यावेळेस त्यांनी आम्हाला 2026मध्ये कुठलीही पूर्वसूचना दिली नाही आहे. 5:15 वाजता गाडी आली की बाबा पाणी आलेलं आहे, तुम्ही फक्त सतर्क राहा. त्यांनी असं कुठलंही सांगितलं नाही की आम्हाला तुम्ही तुमचं सामान उचलून ठेवा. त्यांनी जर सांगितलं असतं आम्हाला की तुमचं सामान उचलून ठेवा तर आम्ही 7-8 फुटावर आमचे जे माळे आहेत, माझं घर बैठी घर आहे, ज्यांचं घर वरती होतं त्यांच्यावरती त्यांनी सामान ठेवलं, पण माझं बैठी घर असल्यामुळे मला काही ठेवता नाही आलं आणि अर्धा तासात एवढं पाणी वाढलं की अर्धा फुटाचं पाणी 2.5 ते 3 फूट पाणी वाढलं. त्यामुळे आमचं सर्व काही गेलेलं आहे आणि आमदार साहेबांनी आश्वासन केलेलं आहे की तुम्हाला जी नुकसान भरपाई भेटणार आहे ती चांगली भेटणार आहे. अजूनपर्यंत तरी काही भेटली नाही असं मी इथं गृहीत धरतो की आम्हाला चांगली नुकसान भरपाई भेटणार आहे. जे काय 5-10 हजार आहे ते नुकसान भरपाई भेटून काही उपयोग होणार नाही, कारण की आमचे ते 5-10 हजार वॉशिंग पावडर, निरमा, कम्फर्ट ह्याच्यातच गेलेले आहेत. कारण 2 दिवस आम्ही चिखल काढत होतो त्या घरातला, एवढा वास येत होता घाण की तुम्ही कोणी जर आले तर तुम्ही उभे राहू शकले नसते. आज आम्ही तिथं 10 दिवसांनी तिथं राहायला गेलेलो आहे. तर ह्याचे सर्वांनी दखल घ्यावी, नगरपालिका असू दे, प्रशासन असू दे, टाटा असू दे. आणि टाटाचा डॅम ओव्हरफ्लो झाला तर त्यांना बोनस भेटतो, आम्हाला काय भेटतं याचं? नागरिकांना काहीच भेटत नाही आहे. त्यांना डबल दिवाळीत पण बोनस, आत्ता पाणी ओव्हरफ्लो झाल्यावर पण बोनस. तो बोनस त्यांना देतात तर आम्हाला द्यावा. ज्यांचं नुकसान आज 1900-2000 घरात पाणी गेलेले त्या लोकांना तो द्यावा, एवढीच माझी विनंती. बस. या टाटा कंपनीच्या विरोधातल्या टाळे ठोको आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले लोणावळा शहराचे प्रथम नागरिक, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रदादा सोनवणे, उपनगराध्यक्ष देवीदासजी कडू, उपस्थित लोणावळा नगर परिषदेचे सर्व समित्यांचे सभापती, उपस्थित नगरसेवक, नगरसेविका, लोणावळा शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, तसेच लोणावळा शहरातील ज्या टाटा कंपनीच्या निमित्तानं पूर आला त्या सर्व पूरग्रस्त आज इथं उपस्थित आहेत. एक छत्री द्या इकडं. आपण जर बघितलं असेल की लोणावळा शहरामध्ये मागच्या काही आठवड्यांपूर्वी आपण सर्वपक्षीय मोर्चा काढलेला होता. त्याच्यामध्ये लोणावळा शहरातील सर्व पूरग्रस्त, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, महिला, तरुण वर्ग हे सगळे त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आणि या मोर्चाच्या निमित्तानं टाटा कंपनीनं आपल्याला खरं तर आश्वासन दिलं होतं की पुढील 8 दिवसामध्ये आम्ही आपल्याबरोबर या मावळचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याबरोबर चर्चा करून योग्य त्या पद्धतीची आर्थिक मदत आपल्याला कशी देता येईल या संदर्भातलं धोरण ते आपल्याला सांगणार होते. पण मागील 3 ते 4 आठवड्यांपासून टाटा कंपनीनं कुठल्याही पद्धतीचं उत्तर ना लोणावळा प्रशासन, लोणावळा नगर परिषदेला दिलं, ना तहसीलदारांना दिलं, ना प्रांतांना दिलं, ना खासदारांना दिलं, ना आमदारांना दिलं, ना जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं. म्हणजे एकंदर टाटा कंपनीची परिस्थिती आता अशी आहे की ज्या लोणावळा शहरामध्ये टाटाचा डॅम आहे त्या टाटाच्या डॅमवरून जी ऊर्जा निर्माण होते त्या कंपनीला 5,000 कोटीचा एका वर्षामध्ये नफा झालेला आहे. आणि एवढा मोठा नफा हा या लोणावळा शहरातून कमवूनही या टाटा कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळं जे आमच्या गोरगरीब लोकांचे प्रत्येक घराचं लाख, 2-2 लाख, 5-5 लाखाचं जे नुकसान झाले त्याला कुठल्याही पद्धतीची भरपाई न देता आपल्या जबाबदारीतून हात वर करायचं काम हे टाटा कंपनीनं केलेलं आहे. याच्या अगोदर आम्ही टाटा कंपनीच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा ऐकलेलं होतं. आपले रतनजी टाटा असतील किंवा आणखीन टाटाचे जे नवीन ट्रस्टी असतील, जुने ट्रस्टी असतील, यांचा एक लोकांबरोबर ह्युमन टच असायचा. जमशेदपूर सारख्या ठिकाणी काही झालं, भूकंप आला, काही झालं की ते त्यांची भरघोस अशी मदत कंपनीच्या माध्यमातून ती लोक तिथं करायची. म्हणजे एक लोकांबरोबरचा टच त्यांच्याबरोबरचा होता. पण आता मला वाटतं की टाटा कंपनीचा हा टच संपलेला आहे की काय अशा पद्धतीची भावना ही लोणावळेकर नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. कारण मागील 4, 5, 6 या तारखेचा आलेल्या पुरानंतर आत्तापर्यंत टाटा कंपनीने कुठल्याही पद्धतीची
साधी एक पाण्याची बॉटलही यांनी वाटली नाही. आमच्याकडच्या विविध संस्था असतील, मान्य आमदार सुनील शेळके असतील, लोणावळा नगर परिषद असेल, लोणावळा शहरातील विविध पक्ष असतील, यांनी सगळ्यांनी लोणावळा शहरामध्ये आमच्या पूरग्रस्तांना मदत द्यायचं काम केलं. पण टाटा कंपनीचं उत्तरदायित्व त्यांची चूक ही संपूर्ण प्रशासनासमोर कबूल केलेली असतानाही टाटा कंपनीने आत्तापर्यंत 1 रुपयाची मदतही लोणावळेकर नागरिकांना केलेली नाही. आम्ही तुमच्याकडे काही भिका मागायला आलेलो नाही. जे आमच्या लोकांचं नुकसान तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे आणि ती चूक तुम्ही कबूल केलेली आहे, त्याच्या संदर्भातलं त्यांना न्याय द्यायचं काम आणि ते न्याय देण्यासाठी, तो न्याय मागण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. आम्हाला काही 10 वेळा तुमच्याकडे येऊन भिका मागायची गरज नाही. तुम्ही तुमचे ते किती हजारो कोटीचे मालक असाल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पण आमच्या लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आपण व्यवसाय करता. आमची इंद्रायणी नदी जी कुरवंड्यावरून वाहते ती तुम्ही अडवली, त्याच्यावरती तुम्ही धरण वचवलं आणि त्या धरणातून परत इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडायचं अशा पद्धतीची जी डिस्चार्ज की असते ती की पण 1968ला हरवली. अशा पद्धतीचं चुकीचं नियोजन हे तुम्ही केलं. त्यामुळे वारंवार आत्तापर्यंत आम्हाला 4थ्या किंवा 5व्या पुराला या लोणावळा शहरामध्ये सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळे ही सर्वस्वी चुकी ही टाटा कंपनीची आहे. आम्ही आमच्या महाराष्ट्र शासन असेल, लोणावळा नगर परिषद असेल किंवा आणखीन कुठल्या संस्था असतील यांच्यामार्फत जी आर्थिक मदत द्यायची ती देणारच आहोत. पण टाटा कंपनीची चुकी असताना ते काय मदत देणार ही पहिल्यांदा आम्हाला कळालं पाहिजे. आणि हे आत्तापर्यंत हे का कळवत नाही हेही आमच्या पुढं खरं तर मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज आपण बघत असाल, आम्ही आज फक्त खरं तर नगरसेवक म्हणून आम्ही आज इथं आलो होतो, तरी आमच्या काही माता भगिनी ह्या इथं आलेल्या आहेत. आज हा एवढा पोलीस फौजफाटा आहे, आपण सगळे बघत असाल, एवढा मोठा पोलीस फौजफाटा आहे. हा कशासाठी आहे? हा टाटा कंपनीच्या रक्षणासाठी आहे. आणि आमच्या लोणावळा शहरातील पूरग्रस्तांना जे न्याय देत नाही त्यांच्यासाठी हा पोलीस बंदोबस्त आहे. आम्ही जर अजून काही हुल्लडबाजी केली तर आम्हाला लाट्याकाठ्या घालून पोलीस स्टेशनला नेण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त आहे. पण आज आम्ही आमच्या जीवावर उदारून आलेलो आहे. जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, काय प्रशासनाला, पोलीस प्रशासनालाही करायचं ते करू द्यात. पण आज एकतर लेखी आश्वासन मिळालं पाहिजे किंवा टाटा कंपनीने आज आम्हाला इथं येऊन काहीतरी सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका स्वीकारून आम्ही आलेलो आहे. आज अटक झाली तरी 72, आज परत जाणे नाही, मोकळ्या हाताने परत जाणे नाही. आम्ही आमचे लॉक घेऊन आलेलो आहे. काय यांना अडवायचं अडवू द्या, पोलीस प्रशासनाला, शेवटी पोलीस प्रशासनाचं ते काम आहे, ते त्यांचं सहकार्य करतील. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, एक लोणावळेकर नागरिक म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की आज इथं एवढा जो पोलीस बंदोबस्त आहे ना, हा जर मागच्या शनिवार रविवार अशा 3-4 आठवड्यात जर लोणावळा शहरामध्ये असता ना, तर लोणावळ्यातल्या स्थानिक नागरिकांना, ॲम्ब्युलन्सला, आमच्या इथल्या अपंगाला, आमच्या इथल्या एखाद्या आजारी पेशंटला, आमच्या इथल्या महिलांना, आमच्या इथल्या तरुणांना जो ट्रॅफिकचा त्रास होतो तो सहन करावा नसता लागला. जर एवढा पोलीस बंदोबस्त जर आमच्या रस्त्यावरती, आमच्या गल्लीबोळामध्ये इकडे तिकडे असता, तर आमच्या लोणावळा शहरामध्ये जर एवढा पोलीस बंदोबस्त जर रस्त्यावर उतरला असता तर आमच्याकडे कुठल्याच याच्यात ट्रॅफिक होणार नाही. ही मला पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये अतिशय आत्मीयता आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये मला खात्री आहे की जर एवढा पोलीस बंदोबस्त जर रस्त्यावर उतरला तर या लोणावळा शहरामध्ये 1 मिनिटही ट्रॅफिक जाम होणार नाही. तेवढे कार्यक्षम पोलीस दल आमच्याकडे आहे. पण दुर्दैव असं आहे की आज या टाटा कंपनीच्या प्रोटेक्शनसाठी वरिष्ठांनी पोलीस बंदोबस्त इथं लावला आहे. पण मागच्या शनिवार रविवारपासून येणाऱ्या शनिवार रविवारपर्यंत जेवढं ट्रॅफिक होती, जेवढ्या चुकीच्या गोष्टी होतात किंवा चोऱ्या होतात किंवा आणखीन काय होतं, त्यावेळेस पोलीस बंदोबस्त दिसत नाही. हे दुर्दैव आहे. आज हे जे जमलेत ना इथं सगळे हातावर पोट असणारे लोक, एकेकाच्या घरातलं टीव्ही गेला, एकेकाच्या घरातलं फ्रीज गेलं, सोफा सेट गेला, आणखीन काय गेलं. तुम्ही काय दिलं, आम्ही काय दिलं, रेशनचं किट दिलं, गाद्या दिल्या किंवा आणखीन काय दिलं, जे आम्हाला जमत होतं तेवढं दिलं. पण आज एखाद्याचा टीव्ही गेला 20,000 रुपये गेले, फ्रीज गेलं 30,000 रुपये गेले, एखाद्याचं वॉशिंग मशीन गेलं 50,000 रुपये गेले. अहो लाख रुपये. आता एकाने सांगितलं आमच्या भावानी की ते गाळ आणि साफसफाई करण्यामध्येच 15-20 हजार रुपये त्यांचे त्या डिटर्जंटला न्यायला गेलेत. म्हणजे इतकं मोठं दुर्दैव आहे की हातगाड्या चालवणारे, रिक्षा चालवणारे अशी लोकही त्याच्यामध्ये होती की त्यांना त्यांचे 2 वेळा खायचे त्यांना हे असतं आणि त्या लोकांना आज ह्या पुराचा सामना करावा लागला.
का तर टाटा कंपनीचं जे ओव्हरफ्लो झालेलं धरण आहे याला पाणी सोडायला जागाच ठेवली नाही यांनी. मग ही चुकी कोणाची आणि ही कबूल केली त्यांनी. आज फक्त पोलिसांच्या आड लपून हे टाटा कंपनी ह्या लोणावळा शहराची मजा बघते. पण आता आम्ही मजा घेऊ देणार नाही. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या, नाही तर आम्ही इथून उठल्याशिवाय जाणार नाही. एवढीच विनंती आजच्या या सभेच्या माध्यमातून, या निषेध सभेच्या माध्यमातून करतो. आज जो काही निर्णय होईल तो शेवटचा होईल. त्यानंतर पुन्हा तुमच्या दारावरती भिका मागायला आम्ही येणार नाही. आम्हाला नगर परिषदेच्या माध्यमातून काय करायचं ते करू, आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून काय करायचं ते करू, आणि तुम्हालाही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय करायचं ते तुम्ही करा. एवढेच या मोर्चाच्या निमित्तानं सांगतो. आमची प्रामाणिक भावना एवढीच आहे की जे पूरग्रस्त आहे त्यांना योग्य पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वस्तुस्थिती सांगावीशी वाटते. नाव मोठं लक्षण खोटं अशी ह्या टाटा कंपनीची परिस्थिती आहे. जगात नाव आहे पण त्यांना कुठंही झालेलं नुकसान, लोकांच्या अडचणी यांचं काही पडलं नाही. आमच्या या आजच्या टाळेठोक आंदोलन निमित्त उपस्थित सर्व माझे सहकारी नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व मानली जमलेली सर्व माझी जनता, माय बहिणी, या टाटा कंपनीची हिस्ट्री सांगायचीच झाली ते 100 ते 150 वर्ष झाले त्यांचं लोणावळा राज्य आहे म्हटलं तरी हरकत नाही. 3,500 ते 4,000 भूभाग हा आपला त्यांनी व्यापलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे डॅम आहेत, मोठमोठ्या लाईनी आहेत, पाण्याच्या लाईनी आहेत. त्याच्यावरती खोपोली माध्यमात जाताना खूप मोठा व्यवसाय यांचा चालतो. पण ज्यावेळेस यांनी या जागा ॲक्वायर केल्या त्यावेळेस यांनी काहीतरी एक ॲग्रीमेंट केलं होतं लोणावळेकरांशी की बाबा तुमचं आम्ही संगोपन करू, तुम्हाला पाणी फुकट देऊ किंवा येणाऱ्या लोकांना जे काय अडचणी त्या क्लिअर करायच्या बरोबर. पण दुर्दैवी गोष्ट अशी आहे की गेले 5 पूर येऊन गेले, यांनी कुठल्याही 1 रुपयाची मदत या टाटा कंपनीने आपल्याला केलेली नाही. काय यांचा एवढा मोठा कारभार असून फायदा आहे? आज यांच्या ह्या चुकांपायी यांनी कुठल्याही गोष्टीची दक्षता, पूर आलं तर काय परिस्थिती असेल, नागरिकांना अडचणी आलं तर काय परिस्थिती असेल, यांनी कुठेही लक्ष गेलेलं नाही. आज एवढं मोठं नुकसान आज झाले ही टाटा कंपनी बिनधास्त आहे. या टाटा कंपनीला कुठेतरी थांबवलं पाहिजे. म्हणून आज आम्ही सर्व लोणावळेकर नागरिक रस्त्यावरती उतरले आहे. या टाटा कंपनीला आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून असून कुठल्याही माध्यमातून असेल यांना सोडणार. जोपर्यंत माझ्या गोरगरिबांचं कमीत कमी 1920 लोकांचं परिवारांचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान म्हणजे का थोडं नाही आहे. आज त्यांच्या जीवनावश्यक सगळ्या गोष्टी नासधूस झाल्यात, त्यांचे जीवन विस्कळीत झाले. याचं फक्त आणि फक्त टाटा कंपनीच कारणीभूत आहे. कारण की आमच्याबरोबर पूर परिस्थिती पाहत असताना त्यांचे वरिष्ठ अधिकारी आमच्याबरोबर फिरले. त्यांनी पाहिलं की ही पूर परिस्थिती आमच्यामुळे झाली आणि त्यांनी कबुली दिली की आम्ही ही मदत आमच्या टाटाकडनं आम्ही नक्की देऊ. मग हे का फिरलेत तरी आम्ही घाबरत नाही. आम्ही रस्त्यावर उतरणारे लोकांसाठी फिरणारी लोक आहोत. आज त्यांना सांगू इच्छितो, जोपर्यंत तुम्ही केलेल्या नुकसानाचं भरपाई आम्हाला भेटत ना तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून असेल तर कशाही माध्यम यांना सोडणार नाही आणि लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आज मी माझ्या लोणावळेकरांच्या वतीनं व माझ्या वतीनं यांचा मी निषेध करतो टाटा कंपनीचा आणि थांबतो. आज आमचे सर्व नगरसेवक, पूरग्रस्त सर्व एरियातली लोक आज इथं आपण एक कुलूप बघू जरा, एक कुलूप घेऊन आलोय आम्ही टाटा कंपनीला कुलूप लावायला की आता लोणावळ्यात धंदा बंद झाला. आता आमचं जोपर्यंत नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप लावल्याशिवाय त्यांना राहणार नाही असं आम्ही जाहीर केलेलं आहे. त्यानिमित्त मी कुलपाची ग्वाही देऊन सांगतो की आमच्या सर्व लीडर लोकांनी, आमच्या सर्व नगरसेवकांनी भाषणबाजी झाली, सर्व झालं. आता त्यांची उत्तराची अपेक्षा आहे, तेवढी त्यांनी द्यावी, नाहीतर हे कुलूप लावण्यात येईल. एवढं बोलून माझं भाषण संपलं. हम लोग इतना मेहनत से अपना सब सामान लेके आते हैं, एक चीज़ें. अभी इतनी वो हुआ, पूरे घर डूबे हम लोग के एरिया के. टाटा लाया नहीं, कुछ पूछे नहीं, कुछ नहीं. अभी बोल के गए थे ना कि हम कुछ करेंगे आप लोग के लिए. तो आपका काम है ना करने का. आप लोग तो दिख ही नहीं रहे, 1.5 महीना हो गए. हाँ, अगर हम लोग को कुछ थोड़ा भी देंगे तो हम लोग का कुछ तो आसरा होगा. हमारा फर्नीचर टीवी सब चला गया हम लोग का. सब गए. अभी हम लोग की तो गलती नहीं थी, सब गए. हमारा इतना नुकसान, आपकी गलती थी तो आपने अपनी गलती सुधारना चाहिए ना. नीचे सो रहे, हमारे सब पानी में चला गया. कैसे हम लोग इस चीज से उभरेंगे? ऊपर कैसे आएंगे हम लोग? टीवी मशीन सब
आप कुछ करो, मेहरबानी करो, आओ हम लोग को मिलो, हमारे घर देखो, आपको यकीन नहीं है तो आके देखो हमारा कितना लॉस हुआ पड़ा है। हमारा कैसा क्या प्रॉब्लम हमारा चल रहा है, अभी तक हमारे गदेले नहीं सूखे, बिस्तर नहीं है हमारे पास सोने के लिए। हाँ, फिर आपको इतना वो नहीं लग रहा है कि आना है, आपको देखना है, हम लोग कुछ करना है। हो गया सब करके, लेकिन अभी उनको देना चाहिए ना। हम लोग कब तक इंतजार करेंगे इनका भी, ये हम लोग कहीं प्लीज मेहरबानी करके आप आओ और देखो हम लोग के हाल कैसे हुए। हम लोग ने इतनी मेहनत से एक एक चीज जमा करके, हम लोग बहुत अमीर लोग नहीं है, हम लोग एक एक चीज सब फेंका है करके हमारा। हम लोग मेहनत से कमाते हैं, हम लोग दोनों कैसे भी इतना मेहनत से कमाते। रिक्वेस्ट कर रहे हैं टाटा वाले आप लोग से कि आप आओ और देखो और हम लोग के लिए हेल्प करो कुछ तो। टाटा कंपनीचं करायचं काय? आम्ही डोक्यावर पाय. टाटा कंपनीचं करायचं काय? आम्ही डोक्यावर पाय. त्यांनी मान्य केलेली आहे, मान्य केली, 8 दिवसात काम होते म्हणले, झालं नाही, मोर्चा काढला आम्ही लोकांनी, कवर थांबायचं आम्ही लोक, नुकसान झाली आमची आम्ही लोक घरामध्ये कधी देणार भरपाई आमची? किसका जीव गेला, किसका जान गेला, किसका 8 दिवसात करतो म्हणले काम, 8 दिवसात आता 2 महिने आले. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. टाटा कंपनीचं करायचं काय? आम्ही डोक्यावर पाय. अरे पूरग्रस्तांना न्याय, पूरग्रस्तांना न्याय, पूरग्रस्तांना न्याय. टाटा कंपनीचा करायचं काय? आम्ही डोक्यावर पाय. टाटा कंपनीचा करायचं काय? आम्ही डोक्यावर पाय. टाटा कंपनीचा करायचं काय? आम्ही डोक्यावर पाय. टाटा कंपनीचं नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. टाटा कंपनीचं करायचं काय? आम्ही डोक्यावर पाय. टाटा कंपनीचं करायचं काय? आम्ही डोक्यावर पाय. पूरग्रस्तांना न्याय, मिळालाच पाहिजे. पूरग्रस्तांना न्याय. एक मिनिट आमचं अधिकारी म्हणणं वाचून ऐका, दाखवतील एक मिनिट आपल्याला. आमचं म्हणणं एवढं आहे साहेब की मागच्या वेळेस तोंडी आश्वासन दिलं होतं, आपण मध्यस्थी केली होती, आम्ही परत गेलो होतो. त्या तोंडी आश्वासनाचं मुळात त्याच्यावरती फॉलोअप का झाला नाही आणि आजच्या पत्रावरती आम्ही किती विश्वास ठेवला? एवढ्या ऐका ना, 2 मिनिटं माझी विनंती आहे की एवढ्या 2 प्रश्नाची उत्तरं फक्त टाटा कंपनीनं द्यावी. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही त्यांनी जे देतील याच्यावर विश्वास कसा ठेवायचा तो आम्ही ठरवू त्यानंतर. पण आम्हाला 2 प्रश्न 1-2 मिनिटं बोला तुम्ही आणि समोरून जे जबाबदार आहे त्यांनीच बोला. हो, थोडंसं पुढे येऊ द्या ना त्यांना, पुढे पुढे. माहिती कशी वाटणार नागरिकांना? रेकॉर्डिंग करा, रेकॉर्डिंग. ऐकायला ये. माझं नाव दीपक महाबळे आहे. खोपोलीचा जो प्लॅन आहे आणि हा जो लेक एरिया आहे त्याचा मी प्रमुख आहे. आपलं नाव काय? माझं नाव दीपक महाबळे. हां, मी ह्या खोपोलीचा आणि लेक एरियाचा प्रमुख आहे. ठीक आहे. आणि टाटा पॉवरच्या वतीने मी जे सांगतो तुम्हाला, मागच्या वेळी आपली जी मीटिंग झाली त्यात आमचं कलेक्टर साहेबांशी पण बोलणं झालं, बरोबर. कलेक्टर साहेबांनी थोडं आम्हाला सांगितलं की तुम्ही थोडा वेळ घेऊन हे करा म्हणून. तर आत्ता आम्ही त्यांच्याशी परत काल परवा बोलणं झालं आहे. त्यांनी आम्हाला 1-2 दिवसात मीटिंगला बोलवले. त्या मीटिंगमध्ये आम्ही जे काय हे करू ते आम्ही लिहिले ह्याच्यामध्ये, त्याप्रमाणे तुम्ही बघा आणि तुम्ही वाचून दाखवा आम्हाला सगळ्यांना. वरील संदर्भानुसार कार्यालय माननीय पोलीस निरीक्षक लोणावळा स्टेशन यांच्याकडून टाळेबंद आंदोलन मिळालेलं पत्राभाव. लोणावळा परिसरात अलीकडेच झालेल्या पुरामुळे अनेक कुटुंबीय, व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान व अडचणीचा सामना करावा लागला आहे. या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांप्रती आमच्या मनपूर्वक संवेदना आहेत. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंता व भावनांची आम्ही दखल घेतो, त्याचा आदर करतो. त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातील निरीक्षणाचाही आम्ही आदर करतो. व्यापक जनहित लक्षात घेऊन सर्व शासकीय यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करण्यासाठी टाटा पॉवर कटिबद्ध आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी झालेल्या परिस्थितीत
प्रभावित नागरिकांचे कल्याण व सहकार्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याच 6 अनुषंगाने जुलै. ते करू आपण. येत्या काही दिवसात टाटा पॉवरचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी महोदय तसेच संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन बाधितांना मदत करतील. प्रशासनाकडून प्राप्त होणाऱ्या आवश्यकतांच्या आधारे टाटा पॉवर आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. या मदत उपक्रमाची अंमलबजावणी शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आवश्यक मंजुरीनंतर पुढील 15 दिवसात मदत कार्य सुरू करण्याचा आमचा मानस आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, जबाबदार नागरिकांच्या सकारात्मक विधायक व सहकार्यामुळे प्रभावित कुटुंबांना दिलासा मिळण्यास गती देऊ निश्चित मदत होईल असा आमचा ठाम विश्वास आहे. लोणावळा परिसरातील समाजाच्या विकासासाठी, कल्याणासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून टाटा पॉवर सदैव कार्यरत राहील. या मानवतावादी उपक्रमात आपल्या कार्यालयासोबत तसेच जिल्हा प्रशासनासोबत जवळून कार्य करण्यास आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत. आपल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल व पाठिंब्याबद्दल धन्यवाद. साहेबांचा तुम्ही नावाचा उल्लेख त्यात करून आणि ठेवा. 15 दिवसाच्या ऐवजी 8 दिवस करा. तुम्ही 8 दिवस मुदत दाखवा. तो महिना बदला आणि तो टाइम 15 दिवसाच्या ऐवजी 8 दिवस करा. DY साहेब आपला आणि डिवाइस मेसेज आम्हाला मान ठेवतो आम्ही. काय दीड महिना आम्हाला मान होऊन आहे. गेला साहेब. पण ऐका ना साहेब, आपल्या दोघांचा मान आम्हाला आहे, पण 15 दिवस आता खूप जास्त झालेले. हा, त्याच्या 8 दिवस करा. आणि ह्याच्यामध्ये आमदार महोदय साहेब त्याच्यामध्ये असल्याशिवाय आम्ही ते मान्य करणार नाही. साहेब आणि याच्यामध्ये आम्ही ना जर यांनी 8 दिवसात मार्ग नाही काढला तर लोक उपोषणाला बसू. उपोषण करायचं आपल्याला. आम्ही 8 दिवसामध्ये आणि उपोषणाला बसू. साहेब आम्ही उपोषण इथं करणार आहे. तुम्ही म्हणता तुम्ही एक शोध लावताय की आम्ही ती मदत घेणार नाही. आमच्या लोकांना तुम्ही आर्थिक मदत काय असेल ते सांगा. आणि आर्थिक मदत तुमची पाहिजे आर्थिक आम्हाला. मदत आम्हाला ती मिळून आमच्या लोकांना चांगली मदत करायची. आम्हाला आता राशन किट नको, वह्या पुस्तकं नको, काय नको, वह्या पुस्तकं सगळ्या आम्ही संस्थेने सोनं दिले लावून ते. देतो, त्याचा आम्हाला कुठला उपयोग होणार उपोषण नाही. आम्ही इथं करणार आहोत. एवढी दखल घ्या त्याच्यामध्ये. पूर येणार नाही त्यासाठी आणि साहेब त्यात उपोषण आम्ही इथं करणार आहोत. पुढच्या वेळेस 8 दिवसाला मदत नाही आली तर. ऐका, अध्यक्ष महोदय, आपण त्याला एक मागणी केली होती की पूर परिस्थिती निर्माण जी आमच्याकडे पाऊस होती, त्यासाठी लोणावळा नगरपालिकेच्या बरोबर तुमची टीम तुमची जी मदत असणार ती आम्हाला दरवर्षी लागणार. कायमस्वरूपी तोडगा पाहिजे त्यावरती. आपण मागणी केली देखील बरोबर ना. तुमचं जे पाणी येतं ताटाचं कॅनल बांधून द्या आम्हाला. आम्हाला ते लेखी कॅनलचा लेखी उल्लेख द्या आम्हाला त्यामध्ये. साहेब ते 15 दिवशी 8 दिवस करून देतो. 8 दिवस. आणि आमदार साहेबांचं बी नाव घाला. अरे नाही चलेगी, नाही चलेगी, अरे नाही चलेगी, नाही चलेगी. मावळातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने 10 लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच देण्यात आले. मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. मराठी पत्रकार संघ, मावळ तालुका भारतीय टपाल विभाग आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार विमा शिबिरात तालुक्यातील 80हून अधिक पत्रकारांनी प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या अपघाती विमा सुरक्षा कवचाचा लाभ घेतला. वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित या शिबिरास उद्योजक सुधाकर शेळके आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, टपाल विभागाचे पुणे ग्रामीण सहाय्यक अधीक्षक सुखदेव मोरे, वडगाव मावळ टपाल कार्यालयाच्या शाखाधिकारी स्नेहल उमरजकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुदेश गिरमे, तालुकाध्यक्ष रामदास वाडेकर, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास बेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. मावळच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोठे आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी जनहिताचे विषय पुढे आणले आहे. पत्रकारांना अपघात विम्यासोबत वैद्यकीय विमा, उपचार सवलत आणि वैद्यकीय चाचण्यांमध्ये भरीव सवलत मिळावी यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सहकार्य करू. मावळ तालुक्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी मदत केली जाईल असे आश्वासन सुधाकर शेळके यांनी दिले. मराठी पत्रकार संघाने प्लास्टिकमुक्त मावळ आणि नशामुक्त मावळ हे सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहे. पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत असेच कार्य करत राहावे असे आवाहन मान्यवरांनी केले. पत्रकारांना 10 लाख रुपयांचे अपघात विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांचे तालुकाध्यक्ष रामदास वाडेकर यांनी विशेष आभार मानले. या उपक्रमाच्या यशासाठी मराठी पत्रकार संघ, मावळ तालुक्याचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता. गेल्या अनेक वर्षापासून
आम्ही सगळे पत्रकार मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं बातम्या लिहित असतो, बातम्या मांडत असतो आणि त्याचे परिणाम काय होत आहेत त्या 1-2 घटना तुमच्यासमोर सांगतो आणि मग विम्याचं मत सांगतो. मी तसा अंदर मावळातला आहे. टाकव्याचा उड्डाणपूल झाला पाहिजे. अनेक वर्ष आम्ही येऊन लिहिलं. टाकव्याच्या पुढे गेलं की कशा पाट्याने ओडेश्वरचा उड्डाणपूल झाला पाहिजे हेही अनेक वर्ष लिहिलं. त्याच्या थोडंसं अलीकडं आलो की वाडिवड्याहून सांगेशाला जाणारा पूल तोही झाला पाहिजे असंही आम्ही सगळ्या मंडळींनी लिहिलं. ह्या सगळ्या लिहिण्यामध्ये जर सगळ्यात 1 महिन्याभरापूर्वी आमचा आणि रामदास वाडेकर साहेबांचा संपर्क झाला आणि त्यांनी मला त्यांचा जो मानस आहे तर तो बोलून दाखवला की आपल्याला मावळ तालुक्यामध्ये जे मराठी पत्रकार संघाचे सदस्य आहेत तर त्यांच्यासाठी अशी योजना राबवण्याचे ना मानस आहे. मग त्या पद्धतीने मी त्यांना 1-2 दिवसांनी त्यांना कोटेशन दिलं की अशा पद्धतीने आपण करूया. आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय आमदार साहेबांच्या विद्यमाने आणि त्यांनी हे केल्याप्रमाणे त्यांनी अर्थसहाय्य केल्याप्रमाणे आज आपण सर्वजण 4 प्रकारचे बंडल ऑफ प्रॉडक्ट्स तुम्हाला आहे ना आपण सर्व पत्रकार बांधवांना देतो आहे. ते म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेचं अकाउंट, त्याच्यासोबत तुम्हाला ATM कार्ड आणि चेकबुक, त्यानंतर त्याला संलग्न असं 20 रुपयामध्ये 2 लाख रुपयाचं PMSBY प्रधानमंत्री सुरक्षा बचत योजना. यामध्ये जर आपल्याला काही झालं तर आपल्या परिवाराला 2 लाखापर्यंतचा विमा 20 रुपयामध्ये अगदी नाममात्र, आणि ते पण तुम्ही प्रत्येक वर्षी 20 रुपये भरले नाही भरले आठवतात नाही आठवण ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यावरून 20 रुपये त्या महिन्यामध्ये. आता आपण सगळ्यांकडनं कन्सेंट घेतली आणि सेव्हिंग बँक अकाउंट ओपन केल्यानंतर ते 20 रुपये डिडक्ट होतील. पुढच्या वर्षी सॉफ्टवेअर जे आहे ते त्या नियमित तारखेला ऑटोमॅटिकली कट करून घेईल, म्हणजे तुम्हाला भरायची गरज नाही किंवा आठवण ठेवायची गरज नाही. आणि त्याचा मेसेज पण तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये कोर बँकिंग सर्व्हिस आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट जे आहे तुम्हाला ATM कार्ड मिळालेलं आहे तर ते ATM कार्ड तुम्ही कोणत्याही बँकेच्या ATM मध्ये वापर करू शकता. आणि पोस्टाचा जो चेक आहे तर तो जसं तुम्ही बँकिंग सिस्टम मध्ये चेक वापरतात त्या पद्धतीने चेक वापरू शकता. त्यानंतर जर तुम्हाला इंटरनेट बँकिंग घ्यायचं असेल तर वडगावच्या पोस्टात अर्ज करून किंवा कुठल्याही पोस्टामध्ये अर्ज करून आणि इंटरनेट बँकिंग तुम्हाला आहे ना घेता येतं. आणि ज्या पद्धतीने इंटरनेट बँकिंगचे बाकी बँकेचे जे ट्रान्झॅक्शन तुम्ही करतात तर त्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन देखील त्या अकाउंटला करता येतं. म्हणजे फक्त पोस्टाचा अकाउंट आहे पोस्टामध्ये चालेल असं नाहीये. तर पोस्टामध्ये देखील तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज भारतवर्षामध्ये जर सगळ्यात मोठी कोर बँकिंग सर्व्हिस असलेली जर बँक असेल तर ती पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक आहे. आणि मग त्याला सांगलीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. आता 2 गोष्टींसाठी आमचं भांडण सुरू झालं की 2 लाख रुपये परत मिळवा आणि त्याचं जे काय वाढलेलं जे काही म्हणजे फ्रॅक्चरचं वाढलं होतं त्याच्यासाठी पुन्हा नवीन डॉक्टरांच्या हातापाया पडा. तर अशा हातापाया पडायला लागू नये यासाठी म्हणून आम्ही ही योजना सांगितलं की पंढरपूरमध्ये होतं आहे की वडगावमध्ये सुद्धा तुम्ही करा आणि या इथं सुरुवात झालेली आहे. मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता 10 लाखाचं विमा पॉलिसी आहे म्हणून अपघातील असं काय आपल्याकडे होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. खरं तर मराठी पत्रकार संघ आपल्याला सर्वांना माहिती आहे. सुधाकरजीने मी सांगू इच्छितो की जसं पोस्टाचं उदाहरण दिलं की आम्ही नंबर 1 आहोत तशी महाराष्ट्रातली नंबर 1 आमची पत्रकार संघटना आहे. आणि आमचे उपक्रम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही करत असतो. CC रविशंकर, जग्गी वासुदेव, त्याचप्रमाणे यशवंत महाराज यांचा आम्ही जीवनगौरवातून सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर अनेक आम्ही दौरे करत असतो. अयोध्या मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर 4थ्या का 5व्या दिवशी आमची सर्व मंडळी अयोध्येच्या मंदिरामध्ये होती. त्याचबरोबर यावर्षी आम्ही केरळचा दौरा सुद्धा काढत आहोत. सांगण्यासारखा बरेच उपक्रम आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातली पत्रकार संघटना एक म्हणून आपण काम करत असताना आपल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे की जसं आपण बातम्या देत असतो ते बातम्या देत असताना आपण जसं मी यांचं उदाहरण दिलं, अण्णांचं उदाहरण दिलं की प्रश्न मांडणं त्याचबरोबर ते तडीस न्यायसाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि हे काम आपण करणार आहोतच. आणि आमदारांचं मी काम बघितलंय. म्हणजे मी कायम सांगत असतो की आपण कुठल्याही राजकीय संघटनेशी अफिलेटेड होऊ नये असं माझं मत असतं.
पण मला आवडेल आपल्याशी अफिलिएटेड व्हायला, कारण ज्या तर्फेने ते काम करत आहात आणि भविष्यामध्ये आपल्याला राज्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे, तर त्यामुळे तुमची जबाबदारी आमच्यापर्यंत आता वाढणार आहे. करताना रामदास भाऊंनी प्लास्टिक मुक्त मावळ या संकल्पनेनिमित्त सगळ्यांनी आवाज उठवावा असं सांगितलं. ही काळाची खऱ्या अर्थाने गरज आहे. तर आपण प्लास्टिक मुक्त मावळ या संकल्पनेला पाठबळ देऊ. याच्यासाठी जेवढं सहयोग लागेल, जेवढं सहकार्य लागेल तेवढं आमदार सुनील शेळके नक्कीच करतील. त्याचं ब्रँड ॲम्बॅसेडर करू आपण. अजून कुठल्या तरी एखाद्या तुम्ही सुचवाल त्या हिरोला, हिरोईनला, कोणाला पण एखाद्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला तुम्ही सांगाल त्याला, जेणेकरून मावळ तालुक्यातून प्लॅस्टिक मुक्त होईल ही संकल्पना आपली पूर्णत्वास आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्ती हा देखील आपण नामोल्लेख केला की व्यसनमुक्ती झाली पाहिजे. मध्यंतरी आमदार साहेब या स्टेजवरती असताना त्यांनी त्यांच्या मनोगतात मागच्या 6 महिन्यापूर्वी मांडलं होतं की ही पिढी, पुढची पिढी जी आहे हे पुढी व्यसनाच्या अधीन होत चाललेली आहे. तर आपली नैतिक जबाबदारी आहे की मावळ तालुक्यातून व्यसनमुक्त झालं पाहिजे. त्याच्यासाठी अधिकचं काम केलं गेलं पाहिजे. त्या संदर्भात कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, CP साहेब असतील यांच्याकडे देखील पाठपुरावा असतो. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने भरीव काम पत्रकार संघाने पुढील काळात करावं. त्यासाठी जेवढं सहकार्य लागेल, आपल्याला ज्या ठिकाणी कुठल्या टपरीवरती, कुठल्या हॉटेलवरती इलिगल व्यवसाय चालताना दिसतोय तो प्रकटपणे मांडा, जेणेकरून तिथं कारवाई करता येईल. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला देखील मोलाचं योगदान आज सरांनी केली या ठिकाणी पत्रकार संघाची. तर मी नक्कीच मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत, ते नक्कीच ही मागणी देखील येणाऱ्या काळात पूर्ण करतील असं आश्वासित करतो. अण्णांनी आजपर्यंत जेवढे शब्द दिले तेवढे पूर्ण केले. त्यामुळे मी देखील त्यांच्या वतीने आपल्याला शब्द देतो की मावळ तालुक्याच्या पत्रकार संघासाठी या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज असं ऑफिस, कार्यालय या ठिकाणी उभं करण्यात येईल. धन्यवाद. आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात. ताजे मसाले, चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या. अप्रतिम चव किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे, ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला. आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा. किशोर मसालेवाला, लोणावळा. अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या www.kishormasalevala.com किंवा संपर्क साधा. स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन-AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था. आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला. स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन, तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावट साठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय. आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य, गणेश मूर्ती, देवांची वस्त्रे, पूजेची भांडी, विविध प्रकारच्या माळा, हार, फुले, बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय. आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा. साईराज सुगंधालय. प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे. शॉप नंबर 6, नगरपालिका हॉस्पिटल समोर, भांगरवाडी, लोणावळा. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि मिरवणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली. बैठकीत प्रथम गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रश्न व अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी विविध प्रश्नांवर
मार्गदर्शन केले. गणेश विसर्जनाच्या वेळी गुलालाचा वापर टाळणे, मिरवणुका वेळेत काढणे तसेच उत्सवादरम्यान शिस्त व सुरक्षितता राखण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यावेळी वीज पुरवठा, वाहतूक व्यवस्था, डीजेचा आवाज, लेझर लाईट, गणेश उत्सवातील विविध कार्यक्रमांच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली. महावितरणाचे अधिकारी काळे यांनी गणेश मंडळांनी आवश्यक असलेले ऑनलाईन फॉर्म भरावेत. तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित कोणतीही अडचण अथवा मदत आवश्यक असल्यास महावितरणाकडून सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाची रूपरेषा विशाल पाडळकर यांनी मांडली. यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अध्यक्ष विलास बडेकर, ॲडव्होकेट संजोग पिसे आणि राजू बोराटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार विशाल विकार यांनी मानले. या बैठकीस शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, पत्रकार, बंधू भगिनी, नगर परिषदेचे कर्मचारी तसेच महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्सवपूर्ण वातावरणात पार पाडावा यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता. ज्या गणेश उत्सवाचा आपण मी स्वतः 50 वर्ष या मंदिरात आहे आणि त्यामुळेच मी इथं नगराध्यक्ष झालोय हे मी सांगू इच्छितो की सार्वजनिक काम करणारा माणूस जसा पुढे येतो तसा मी तुमच्याच माध्यमातून एक कार्यकर्ता म्हणून 50 वर्ष मी राष्ट्रीय मित्रमंडळ, तानाजी मित्रमंडळ, गणेश मित्रमंडळामध्ये काम करून मी आजपर्यंत या सीटवर आलोय. ते तुमच्यामुळं, गणपतीमुळेच आलो असं गणरायामुळं आलो तर साहेब बी दिलदार आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळ मिळणार आहे भरपूर डोलीजी वाजवायला. माझी मी विलास भाऊंना एक विनंती केली होती, पहिला नंबर आहे, 3 डोलीजी लावले, 4 जनरेटर लावले, ठीक आहे, पण लवकर आवरा, पुढं लोकांना त्रास नाही आवडणार. कारण की काय होतं, काही पद्य प्रशासनालाही बघावं लागतात, पोलिसांनाही बघावं लागतात. रात्री नंतर 1 नंतर साऊंड बॉक्स बंद करावं लागतात. त्यांचे नियम आहेत, ते काटेकोरपणे बघणार आहेत. ते लोकांनाही झोपेचा त्रास होतो, हाही भाग आहे, त्यांच्याकडेही बघायचंय, परत समाज बी बघायचा आहे, सर्वांना घेऊन चालवायचंय. ही दोन्ही कसरत करावी लागते साहेबांना आणि आम्हाला. आणि गुलाल आपण कमी कसा खेळता येईल ते बघा. तर आपण गणपती उत्सव साजरा करतो, त्यासाठी करतो आनंदासाठी, सर्व समाज एकत्र येण्यासाठी. मी महावितरणतर्फे तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. माझा एक एम्प्लॉय, एक कर्मचारी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ठेवतो. जे तुम्ही बोलले आता की आमचं पाठीमध्ये भेटलेलं नाही आम्हाला, तर तुमचं ते पासबुक द्यावं लागतं आणि तुमच्या अकाउंटला जमा होतं पैसे. आणि त्यानंतर तुमच्या प्रत्येक मंडळाला भेटी देऊन त्या ठिकाणी जे काही लोंबकळण्यात तार आहे ते स्वतः व्यवस्थित मी काम करतो आणि तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव आपण दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा करतो आणि तो साजरा करत असताना पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल, MSCB असेल, अशा PWDचे आपले सार्वजनिक विभाग आहे त्या माध्यमातून असेल, अशा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरा करायचा यावरती सगळे मंडळाचे कार्यकर्ते, आपण सगळे मंडळाचे पदाधिकारी एकत्र येऊन चर्चा करतो आणि त्यातून आपल्या अडीअडचणी करतात. त्या अडीअडचणी समजून घेऊन प्रशासन त्या पद्धतीने काम करत असतं. ते काम करत असताना आपण ही बैठक घेतो आणि त्या बैठकीतून त्यातून चांगला मार्ग आपल्याला पुढं आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्या गणेशोत्सव साजरा करतील अशा पद्धतीने आपण नियोजन करत असतो. आजच्या बैठकीने आपण सर्व मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आपलं सर्वांचं मी रायगड गणेश मंडळाचा विश्वस्त मंडळ अध्यक्ष आपलं मनातून सगळ्यांचं स्वागत करतो. ते तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की आपल्या गावाची सांस्कृतिक परंपरा हे जपण्याचं काम माध्यम गेले 100 वर्ष पूर्ण करून आम्ही या मंडळात सगळी आनंदाची बाब आहे. आम्ही यावर्षी गणपती जेव्हा 14 तारखेला बसेल गणेश चतुर्दशी 100 वर्ष आमच्या गणपती मंडळ पूर्ण होतात. ही अतिशय सर्व गावाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. तर आपलं सर्वांचं या ठिकाणी म्हणून स्वागत करतो. आपण सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त यावेळी सर्वांनी सहकार्य करावं. गणेश उत्सव आपल्या देशाने सुरू केला, त्याच्या पाठीमागे खरा उद्देश होता की इंग्रजांच्या काळात आपण तो सुरू केला. त्याचा हा उद्देश होता की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यावेळेची भूमिका त्यांची होती की आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोक एकत्र गोळा करायचे होते आणि एकत्र गोळा करून आपल्याला तो स्वातंत्र्य लढा जिंकायचा होता. त्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि ती म्हणजे प्रामुख्याने आपल्या पुण्यात सुरू झाली. सर्वात महत्त्वाची सगळ्यात म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या जसं नाण्याच्या 2 बाजू आहेत.
जशी चांगली बाजू आहे तशी निगेटिव्ह बाजू आहे, अशा प्रकारे होत चाललेलं आहे. म्हणजे सार्वजनिक गणपती पहिला एक एक्सपिरियन्स करायचा आहे की ज्या आपलं नगरसेवक म्हणलं म्हणजे मी जेव्हा या लोणावळा शहराला आलो म्हणजे मी तुमचाच झालेलं आहे. आपण या शहराचा एक अविभाज्य घटक आहे, या नात्यानेच मी पोलीस स्टेशनला काम करतो. तर माझे सगळ्यांना एक सर्वात मोठं आव्हान आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की नाण्याच्या दोन बाजू आहेत. जी पॉझिटिव्ह बाजू आहे ती आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे आणि निगेटिव्ह बाजू ही दूर करायची आहे. म्हणजे ज्या काही तक्रारी सुरू झालेल्या आहेत त्या कुठल्या होणार नाही. सर्वात पहिला महत्त्वाचं सगळ्या मंडळात सांगायचं आहे की आपण एक सगळ्यात चांगली प्रथा म्हणजे मी आपल्या इथे लोणावळा शहरात बघितली की नंबरनं बरोबर सगळ्या मंडळांचे नंबर लागतात आणि सगळे मंडळ हे नंबराप्रमाणेच मिरवणुकीत सहभाग घेतात. ही चांगली म्हणजे सांगण्यासारखी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. कारण कुठं मी आतापर्यंत भरपूर ठिकाणी माझी 7वी चर्चे पोलीस आणि गणपती तर मी पहिल्यापासून पुण्यातच 70% नोकरी झाली. तरी नंबरमध्ये एवढं तुम्ही चांगलं करता ते ॲप्रिशिएबल आहे, खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. त्याप्रमाणे तुम्ही ज्या ह्या बाकीच्या गोष्टींची आता चर्चा चालली आहे ते आपण सॉल्व्ह करू. तर त्याच्या आधी मी पहिलं तुमच्या अडचणींचं हे सांगतो. महत्त्वाचं म्हणजे स्टेजची परमिशन ही आपण जास्त आधी देऊ शकत नाही, कारण आपल्या लोणावळा शहरामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जास्त आहे. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जास्त असल्यामुळं त्याच्यावर सोल्युशन्स आम्ही विचार करायला लागलो. कारण अडचण जास्त का निर्माण होती तर आपल्या इथं रोड हे छोटे आहेत आणि पूर्वीपासून जेवढा रोड आहे तो तेवढाच रोड आहे आणि वाहनांची संख्या ही पटीनं म्हणजे 1000 पटीनं वाढलेली आहे. त्याच्यामुळं वाहनांची संख्या आपण चालू लोकसंख्या आपण आणि त्याच्यामुळे ही समस्या निर्माण होते. कसं असतं की ज्यावेळेला एक प्रशासकीय अधिकारी असतो त्यावेळेला त्यांना निर्णय घेताना हे सामाजिक समस्यांचा विचार करून प्रत्येक गोष्टी काटेकोरप्रमाणे नियम आम्ही लावून करायला लागलो तर त्याच्यात लोकांचं कुठलंही समाधान होणार नाही. आम्ही जेव्हा नोकरी करतो त्याला आम्ही हा विचार करत असतो की आम्ही लोकांसाठी नोकरी करतो, आम्ही तुम्हाला मदत करायसाठी इथं आलेलो आहे. त्याप्रमाणे सगळ्यांचं तुमचं जेवढं सहकार्य आम्हाला लाभेल त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. जैन श्रावक संघात सामूहिक रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ येथे परमपूज्य सिद्धी सुधाजी महाराज साहेब आदी ठाणा 3 यांच्या चातुर्मासानिमित्ताने गुरु महाराजांच्या प्रेरणेने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या विशेष सोहळ्यात राखी थाळी डेकोरेशन तसेच राजस्थानी पेहराव अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जैन स्थानक येथे जैन समाजातील भाऊ बहिणींचा हा एकत्रित कार्यक्रम सर्वांसाठी आनंददायी ठरला. यावेळी गुरु महाराजांनी रक्षाबंधन सणाचे महत्त्व विशद करणारे सुंदर प्रवचन केले. रामायण व महाभारताच्या काळापासून चालत आलेल्या भाऊ बहिणीच्या प्रेम आपुलकी आणि नात्याचा सुंदर इतिहास त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उलगडून सांगितला. हा इतिहास ऐकताना उपस्थित संपूर्ण समाज भावूक झाला होता. राखी थाळी डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक ऋषिका कांक्रिया तर द्वितीय क्रमांक प्रेक्षा लुंकड यांनी पटकावला. उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत संतोष चोरडिया व त्यांच्या भगिनी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. लकी ड्रॉमध्ये अनुराधा चोरडिया, निर्मला ललवानी, प्रियंका पारख आणि राजू सांकला यांनी बक्षिसे मिळाली. या स्पर्धकांना श्रावक संघाचे अध्यक्ष गिरीश महेंद्रजी पारख, आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता बुरट तसेच संघातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना नौकारशी अल्पोपहार लाभ देण्यात आला. श्रीमती कांतीबाई चंपालालजी नाहर परिवाराच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला होता. सामूहिक रक्षाबंधनाच्या या सुंदर उपक्रमामुळे समाजात बंधुभाव, प्रेम आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाली असे दिसून आले. ये माना जाता है कि इस रिश्ते के सामने सारे रिश्ते फीके पड़ जाते हैं. इतना सुंदर, इतना प्यारा, इतना अच्छा ये भाई बहन का एक रिश्ता अपने आप में महत्वपूर्ण है कि जो प्रेम का प्रतीक है, जो पवित्रता का प्रतीक है और साथ साथ में एक दूसरों की रक्षा का दायित्व उठाने का भी ये प्रतीक है. और ये भाई बहन का ये पर्व, भाई बहन का ये रिश्ता और मजबूत होता है कि जब हम इसी रिश्ते को एक त्योहार के रूप में मनाते हैं.
और भाई बहन को लेकर दो त्योहार हमारे इतिहास में आते हैं। एक आता है रक्षाबंधन का और दूसरा आता है भैया दूज का, कि जहां पर इन दोनों त्योहारों में भाई और बहन का रिश्ता जो अपने आप में पवित्र है ही है, लेकिन इन त्योहारों पर एक दूसरों से मिलकर एक दूसरों की रक्षा का दायित्व उठाकर ये रिश्ता अपने आप में और मजबूत बन जाता है। कहते हैं हमारे यहाँ पर 4 वर्ण व्यवस्था थी जो कार्य के हिसाब से बांटी गई थी, ब्राह्मण, वैश्य, क्षुद्र, क्षत्रिय। और यहाँ पर जो कार्य करने के लिए अलग अलग रूपों में बांटा था, तो त्योहार भी अपने आप बट गए थे। जैसे क्षत्रियों का त्योहार दशहरा कहा जाता था, जो वाणिज्य जो क्या है वैश्य व्यापारियों का त्योहार दीपावली कहा जाता था, क्षुद्र लोगों का त्योहार होली कहा जाता था और ब्राह्मण लोगों का त्योहार रक्षाबंधन कहा जाता था। लेकिन समय के साथ में ये वर्ण व्यवस्था अपने आप ढल गई और सारे लोग आपस में भाईचारे के साथ सारे त्योहार क्या करने लगे, मनाने लगे। और उसी संदर्भ में वर्णन आता है कि ये रक्षाबंधन का त्योहार, कि जहां पर ब्राह्मण के लिए ब्राह्मण को दान दिया जाता है और ब्राह्मण उसके बदले में हमें ज्ञान का दान देते हैं। और ये रक्षाबंधन के दिन ब्राह्मणों का अलग ही अपना एक पर्व वो अपने रक्षाबंधन नारायणी पूर्णिमा के रूप में क्या करते हैं, मनाते हैं। लेकिन यदि इतिहास उठाकर देख लो तो ये रक्षाबंधन त्योहार यानी एक बहन एक भाई की कलाई पर रक्षा का सूत्र बांधकर एक दूसरों की रक्षा करने का दायित्व उठाने का क्या करते हैं, एक वादा करते हैं। और बहन के ससुराल में कोई संकट आ जाए, सारे लोग मुंह फेर ले, लेकिन भाई की कैसी भी परिस्थिति हो, जितना हो सके उतना करेगा, लेकिन भाई वहां पर बहन के पीछे आकर जरूर खड़ा रहेगा। और इसका इतिहास भी साक्षी है। आपने वर्णन सुना होगा हुमायूं और कर्मावती का, कई बार सुना होगा। कर्मावती जो हिंदू रानी थी और हुमायूं जो तो क्या मुस्लिम था। लेकिन प्रसंग ऐसा चला कि जब चित्तौड़गढ़ पर आक्रमण हुआ, जो रांगा क्या थे वो शहीद हो चुके थे, जो कर्मावती के जो पति थे वो शहीद तपस्वी आ रहे हैं, उनको बैठने दे रखा और उसके ऊपर मात्र इतना संदेश लिख पाए कि भाई बहना को तुम्हारी जरूरत है। और एक सैनिक के हाथों जो हुमायूं जो युद्ध में लड़ रहा था, उसके पास में उस युद्ध भूमि में उस राखी के 2 तार, वो धागा और अपने बहन का वो खत लेकर वो सैनिक हुमायूं के पास में पहुंचा। जैसे हुमायूं ने देखा कि मेरे बहन को मेरी आवश्यकता है, वो तो तुरंत वहां से निकल पड़ा। सभी सैनिकों ने बहुत रोका, युद्ध चल रहा है, कहां जा रहे हो? अरे वो एक हिंदू है, तुम मुस्लिम हो। लेकिन हुमायूं ने कहा जहां पर एक बहन भाई को पुकार रही है, वहां ना कोई जात है ना कोई बात है। भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, देखो ये नाता निभाना निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे। वर्सोली ग्रामपंचायत वतीने व स्वामी रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्यातून पांगोळी गावात बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे उद्घाटन तसेच आमदार निधीमधून बांधण्यात येणाऱ्या सभामंडप व अंगणवाडी शाळेच्या कामाचे भूमिपूजन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते तसेच स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनोद अग्रवाल, विजय कुकरेजा, मनोज अग्रवाल, RD इराणी, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती दीपाली हुळावळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, वर्सोली ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संजय खांडेबरड, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनोने, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुळावळे, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, पंचायत समिती सदस्य रेश्मा देवकर व योगेश लोहार, उपसरपंच नारायण कुटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। स्वामी रामानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पांगोळी धनगर वस्ती या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बांधण्यासाठी 60 लाख रुपये निधी दिला होता।
यावेळी बोलताना सरपंच संजय खांडेबरड म्हणाले, वर्सोली ग्रामपंचायत वतीने जवळपास 4.5 कोटी रुपयांची विकास कामे वेगवेगळ्या निधीतून गावामध्ये केली आहेत. ट्रस्टने यापूर्वी वर्सोली गावात देखील एक जिल्हा परिषद शाळा बांधण्यासाठी निधी दिला होता. तुंगाली धरणाकडून पांगोळी गावाकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर बनवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी व अपेक्षा सरपंच खांडेबरड यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, राजकीय पक्षभेद आणि जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून माझ्या मातीतील लोकांचे कल्याण आणि सर्वांगीण विकास करणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आपण अविरत प्रयत्न करत आहोत. याच विकासाच्या ध्यासामधून आज वर्सोली ग्रामपंचायतीचे त्यांच्या स्तरातून तब्बल 4 ते 5 कोटी रुपयांची विकास कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. स्वामी रामानंद ट्रबल ट्रस्ट अत्यंत शांतपणे कोणतीही प्रसिद्धी न मिळवता समाजासाठी काम करत आहे. त्यांची ही दातृत्वाची भावना खरोखर सर्वांसाठी शिकण्यासारखी आहे आणि प्रेरणादायी आहे. गावामध्ये राहिलेली सर्व उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत असे आमदार शेळकेही यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमासाठी खरेदी विक्री माजी चेअरमन बाळासाहेब भानुगरे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, लोणा नगर परिषदेचे आरोग्य समिती सभापती धनंजय काळुके, राष्ट्रवादीचे गटनेते मंगेश मावकर, राष्ट्रवादीचे लोणा शहराध्यक्ष रवी पोटपडे, माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे, प्रभारी गटविकास अधिकारी थोरात, वर्सोली ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अरविंद बालगुडे, मंदा पाटेकर, राहुल सुतार, नलिनी खांडेबरड, विजय महाडिक, रजनी कुटे, मीना शिंदे, सीता ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी दीपक शिरसाट, मुख्याध्यापक महादेव केदारी, केंद्रप्रमुख अविनाश लोमटे, शाळा इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार राजू जानकर, माजी सरपंच राजू खांडेबरड, श्याम येवले, विलास खांडेबरड, केतन खांडेबरड यांच्यासह वर्सोली व पांगोळी गावातील नागरिक व आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या ठिकाणी जशी जशी डेव्हलपमेंट झाली, रस्त्यावरती गेली, अंगणवाडी खाली गेली, त्या ठिकाणी पाणी साठत होतं. अंगणवाडी ताई मला सगळं असतील इथं, बोलणे ताई आहे का? हा, त्यांनी गेलं की सरपंच साहेब आमच्या अंगणवाडीचं काहीतरी मागणी लावा. मग काहीतरी वेळेस आम्ही तुमच्याकडे मागणी करतो, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करता. अशी अन्ना विविध विकास कामं या माध्यमातून झालेली आहे. जवळजवळ आता 4 वर्ष पूर्ण होत आलेली आहे. 4 ते 4.5 कोटीची कामं आपण वर्सोली ग्रामपंचायतमध्ये विविध माध्यमातून हा फंड उभा करून अशी भरीवाची कामं आपण या ठिकाणी केलेली आहे. जाण्या येण्यासाठी जे जवळजवळचे जे रस्ते जे आहेत ते आपण काँक्रिटीकरण केलेले. अण्णा, आम्ही मागे बरेच पांगोळी गावातील ग्रामस्थ आपल्याकडे बऱ्याच वेळा येऊन भेटलो. आपण हे आश्वासन दिलं ते जवळजवळ पूर्ण झाले. आपण आता आलाय, आपण पाहिलं असेल की ती गॅलरी जो या गावाला जोडणारा जो रस्ता आहे तिथे अतिशय दयनीय परिस्थिती आहे. तो रस्ता त्या ठिकाणी उतारता असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतं आणि मागं रस्ता खराब झाला. परंतु आम्ही IRB मध्ये हे गावातील 25 ते 30 लोक घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी जे बिलिंग मटेरियल आहे ते बिलिंग मटेरियल आम्ही त्या टायमाला टाकलं. तर त्या टायमाला जरा आता रस्ता बरा झाला, परंतु आता पाऊस मोठा झाला त्यामुळं तो रस्ता वाहून गेलेला आहे. सरपंच त्यांची भावना आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत असताना या भागाची, या गावाची काय परिस्थिती होती आणि मागील 5-6 वर्षामध्ये आम्ही तिथे प्रश्न सोडवत असताना जी काही कामं केली ती साधारणतः ग्रामपंचायतीच्या पदावरती आल्यावरती 4.5-5 वर्षात 4 ते 5 कोटी रुपयाची कामं करू शकलो. आणि त्यातून काय पाण्याची रस्ते असते, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, अनेक माझ्या समाजाचे जाणाऱ्या कुटुंबाला शासकीय योजना या देखील राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची सगळी माहिती देखील आपल्या या ठिकाणी संजीव आणि सरपंच सदस्यांनी दिलेली आहे. खरोखर आज या ठिकाणी आल्यावरती एक समाधान पाहायला मिळालं की आपण वाड्या पाड्यावरती डोंगर दऱ्यात राहणारी माणसं जरी असतो तरी इथल्या देखील नागरिकांना चांगल्या सुविधा पोहोचवण्याचं काम माझे सरपंच आणि सर्व त्यांची टीम आवर्जून करते. आणि या देवस्थानचे विश्वस्त हे देखील सातत्यानं पाठपुरावा करतायत. कोण कोण आम्हाला मदत केली, जी व्यक्ती आम्हाला या गावाकरता, या भागाकरता, मग ते शेजार फंडातून असेल किंवा आपल्या व्यक्तिगत फंडातून जे जे व्यक्ती आम्हाला मदत करतील त्याचा देखील पाठपुरावा करून कामं करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी कामं झाली पाहिजेत आणि इथल्या नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. याकरता आमचा संजीव भाऊ असेल किंवा बबन भाऊ, ही दोन्ही मंडळी आहेत, त्या ठिकाणी अनेक मंडळ आहेत, हे राजकीय डोळे बाजूला ठेवून माझ्या समाजाचं
माझ्या गावचं भलं कसं होईल याकरता प्रयत्न करतायत. मी मनापासून दोघांचाही बऱ्याच टीमचं देखील अभिनंदन करतो, त्यांना देखील धन्यवाद देतो. ज्यादा बड़ा बोर्ड लगा के आपकी जाहिरात एडवर्टाइज नहीं किया तो भी देख रहा था. तो कई लोग क्या करते हैं, एक छोटा सा रूम बना के देते, तो रूम के जैसे 2-3 बोर्ड अलग अलग जगह मिला करते. ये आप जाहिरातबाजी वाले लोग नहीं हो, आप सही में समाज सेवा क्या होती है, समाज के लिए, देश के हित के लिए क्या करना चाहिए, ये आप लोगों से हम लोगों को भी सीखना चाहिए. ही उमेद, ही तुमची भावना ज्या वेळेला आम्ही पाहतो. खरं तर आता आमची बांधकाम सभापती दीपाली या ठिकाणी आहे, अजून तिला फंडच मिळाला 6 महिने आले, रोज पुण्याला जाते, रोज येते. आणि मी पण विचारतो आपल्याला फंड कधी मिळायचा. ती मला म्हणते तुम्ही आमदार आहे, तुम्ही पहिलं आम्हाला किती टक्के, तुम्हाला किती टक्के फंड फायनल करत आम्हाला मिळत. आता आम्हाला 60% आणि तुम्हाला 40%. तो आता फॉर्म्युला दिलाय करून. आता पुढच्या आठवड्यामध्ये पैसे सुरू होतील, परंतु हे पैसे आल्यावरती माझ्या पावळीच्या या गावातली जी काही कामं असतील ती कामं पूर्ण करण्याकरता ग्रामपंचायत जेवढी तत्परतेने काम करते, माझ्या ट्रस्टचे सगळे सहकारी जेवढं काम करण्याकरता प्रयत्न करतायत, तेवढ्याच प्रयत्नातून आम्ही या गावाची सगळी कामं पूर्ण करण्याकरता देखील. मावळ साळुंबरे येथील माहेर वाशिनींच्या मेळाव्याने ग्राम प्रबोधिनी विद्यालयात रंगल्या जुन्या आठवणी. ग्राम प्रबोधिनी विद्यालय साळुंबरे येथे त्रितपूर्ती निमित्ताने 32 तुकड्यांमधील माजी विद्यार्थिनींचा माहेर वाशिन मेळावा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल 32 तुकड्यांमधील युवती एकत्र आल्याने विद्यालयाचा परिसर जुन्या आठवणींनी आणि स्नेहभावनेने भारावून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात पद्य आणि मातृभूमी पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषाताई वहिले यांनी केले. मेळाव्यामागील उद्देश तसेच आत्तापर्यंत हा उपक्रम कशा पद्धतीने साजरा करण्यात आला याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ग्राम प्रबोधिनीचे कार्यवाह भताने सर यांनी मार्गदर्शन केले. 3 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या शाळेचा आजचापर्यंतचा प्रवास आणि त्यातील विविध आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. स्त्रियांनी व युवतींनी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून घरातील तसेच परिसरातील समस्या ओळखून त्या सोडवाव्यात आणि प्रबोधिनीच्या विद्यार्थिनी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी असे प्रेरणादायी आव्हान त्यांनी केले. कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपसभापती दीपालीताई होळावळे, त्याचप्रमाणे मनीषाताई, रेखाताई भागवत, उज्ज्वलाताई भेगडे, नंदाताई आगळे, पूनम अल्लाट, दीपालीताई दाभाडे तसेच स्त्री शक्ती प्रबोधिनीच्या प्रमुख गौरीताई कापरे व वंदनाताई कामठे उपस्थित होत्या. हिरकणी प्रकल्पाच्या प्रमुख तृप्तीताई कुलकर्णी, भारतीताई खासबागे, कीर्तिताई, श्यामलताई यांच्यासह खेळांचे आयोजन करणाऱ्या सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मेळाव्यात विविध बॅचमधील माजी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला. मनीषा उले, रुपाली जाधव, स्वाती मोरे, वंदना आगळे, अर्चना राक्षे, प्रणती आगळे, प्रियंका टिळेकर, धनश्री टिळेकर, शिल्पा आगळे, सुषमा बोडके, नीलम राक्षे, पौर्णिमा सावंत, शिल्पा गायकवाड तसेच शाळेतील पहिली विद्यार्थिनी शोभाताई यांनी मनोगत व्यक्त केली. शाळेने आम्हाला निर्भीडपणे बोलण्याचे, प्रत्येक अडचणींना न घाबरता सामोरे जाण्याचे आणि नेतृत्व करण्याचे सामर्थ्य दिले. आज आमच्यापैकी अनेक विद्यार्थिनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत अशी भावना माजी विद्यार्थिनींनी व्यक्त केली. लासूरकर सर, मनीषाताई, तांबे सर, मुंडे सर, छायाताई आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांची आवड निर्माण केली. शाळेतील प्रकल्प, उपक्रम आणि संस्कार आजही जीवनात उपयोगी पडत असल्याचे माजी विद्यार्थिनींनी सांगितले. भताने सरांनी लावलेल्या वटवृक्षावर आज पुन्हा एकदा सर्व चिमण्या एकत्र आल्या आहेत अशा भावनिक शब्दात विद्यार्थिनींनी या मेळाव्याचे वर्णन केले. ग्राम प्रबोधिनी विद्यालयाचा हा उपक्रम महाराष्ट्रात आगळावेगळा असल्याचेही नमूद केले. प्रमुख पाहुणे सर्व आजी माजी विद्यार्थिनींचे कौतुक करून भविष्यातही अशाच प्रकारे एकत्र येण्याचे आवाहन केले. धावपळीच्या जीवनातून 2 क्षण संसारापासून दूर येऊन आपल्या माहेरी परतल्याचा आनंद घ्या आणि शाळेला शक्य ते सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले. ग्राम प्रबोधिनी विद्यालयाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासोबतच कुटुंब, समाज आणि पुढील पिढी घडविणाऱ्या सक्षम रणरागिणी घडवल्या आहेत. मुलींना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि जगाच्या बरोबरीने चालण्याचे बळ देण्याचे कार्य विद्यालयातून होत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
स्त्री शक्ती प्रबोधिनीच्या गौरीताई कापरे यांनी माजी विद्यार्थ्यांना पुन्हा प्रबोधिनीशी जोडले जावे आणि आपल्या गावांमध्ये महिलांसाठी रोजगार, बचत गट तसंच मुलांच्या शिक्षणासाठी काम करावे असं आवाहन केले. कार्यक्रमाला उपस्थित नववधू माहेरवाशिनींनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व नारळ देऊन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप लासूरकर सर यांनी केला. प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले तसेच 32 तुकड्यांमधील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मेळाव्याच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थिनींनी एकत्रित छायाचित्र घेतली. संगीत खुर्ची, विविध खेळ आणि नृत्याचा आनंद घेऊन जुन्या मैत्रीच्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या. अतिशय भावनिक आणि आनंददायी वातावरणात माहेरवाशिनी मेळावाचा समारोप करण्यात आला. प्रदीप वडेकर, महाबळ वार्ता. सांगतो आपल्या शिक्षणामध्ये आणि अन्य शिक्षणामध्ये तुम्ही घेतलेल्या आणि अन्य दुसऱ्या शाळेमध्ये शिकलेल्या मुला मुलींच्या तुम्हाला काय बदल वाटतो? तर तुम्हाला नक्कीच आपले आग्रह काय असतो की तुमचं व्यक्तिमत्व तयार झालं पाहिजे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीला घाबरायचं नाही असं तुम्हाला सांगितलेलं आहे. यश आलं बरळून जायचं नाही, अपयश आलं खचायचं नाही, तोटा झाला आनंद, नफा झाला त्याच्यापेक्षा थोडासा आनंद. पण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद काय तर मी काहीतरी करू शकते आणि ती करू शकणारा खूप मोठी ताकद तुमच्यामध्ये. कारण तुमच्याकडे कोणी खचून गेलेलं नसेल आतापर्यंत. हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी. याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे. एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका. आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे. आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे. असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आजच आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल. स्वतः शाळेचे सेक्रेटरी आणि चेअरमन आई वडिलांप्रमाणे मुलांच्या सोबत असतात. विद्यार्थी व पालक यांना तत्परतेने मार्गदर्शन व सहाय्य करणारा कार्यालयीन कर्मचारी वर्ग. अनुभवी शिक्षक वर्ग आणि सकारात्मक वातावरण. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शनासाठी तत्पर. मुले अगदी आनंदाने शाळेत येतात. सामान्य माणसाला असामान्य बनवणारी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकडे असलेली कला. आणि असेच कलाकार घडवण्यासाठी आमच्याकडे आहे आर्ट रूम आणि आमचे आर्टचे उत्कृष्ट असे शिक्षक. या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाशी सांगड घालणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळेच गरजेचा आहे तो कम्प्युटर. आमच्या शाळेमध्ये 2 सुसज्ज अशा कम्प्युटर्स लॅब आहेत. शास्त्र शिकण्यासाठी प्रात्यक्षिक खूप महत्त्वाचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री यांसारख्या विषयांसाठी सुसज्ज अशा लॅब्स आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी बायोलॉजीची लॅब देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. स्वच्छ आणि नीटनेटके शौचालय, आरोग्य आणि स्वच्छतेला अधिक माहितीसाठी आमच्या शाळेला भेट द्या. तसेच दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा. मावळ वार्ता वार्तापत्र दररोज पहा. सकाळी 8 वाजता, दुपारी 1 वाजता, सायंकाळी 5 आणि 7 वाजता, रात्री 9 वाजता आमच्या जत्रा TV वरती.
स्पेसलिंक केबल नेटवर्कच्या सहाय्याने चॅनल क्रमांक 981वर. आमच्या मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. आमचा पत्ता ईशकृपा बिल्डिंग, पहिला मजला, दामोदर कॉलनी, बी विंग, भांगरवाडी, लोणावळा. भ्रमणध्वनी क्रमांक 982 318 155 3. पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.